अनुपम्य मनोहर कासे शोभे पितांबर चरणे ब्रिदाचा तोडर देखिला देवो योग्यांचे कसबटे दावी तसे नेत्रपोटे ओढ भावेवरेच्या तटे देखिला देवो बापर खुमा देवीवरो पुंडलिका अभय करू परब्रह्म सहाकारो देखिला देवो योग्यांचे कसवटे दावे तसे नेत्रपुटे उभा बेवरेच्या तटे देखिला देवो यंत प्रवेश मम वाच मिमां प्रसुप्तां संजय वयत्तिखिल शक्ति धरस्पदामना अन्यांश्चास्य चरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम सिंहासन संपदां भोज तेजस्पुर दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधि समृतिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा मनोजो मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अवेरू नमो जन्मभूमी जते जन्मलो मी नमो कर्मभूमी जते वाढिलो मी नमो अलंकापुर भूमी जते ज्ञान पाहावी तो झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडू येथून पुढे कामे विठाल विठाल अनुपम्य मनोहर कासे शोभे पितांबर चरणे ब्रिदाचा तोडर देखिला देवो
योग्यांचे कसवटे दावे तसे नेत्रपोटे उभा भिवारेच्या तटे देखिला देव हो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपे सेवेकरता घेतलेला अभंग अक्षर ब्रह्म अव्यक्त ज्ञान अलौकिक काव्य तत्परता अलौकिक कार्य तत्परता सामर्थ्यता प्राप्त संत वैराग्य भूषण ज्ञानेंच्या राजा सदकांचं मायबाप योग्यांशी माऊली कवेल साम्राज्य चक्रवर्ती अलंका प्रणिवासी माऊली महावैष्णव संत सम्राट ज्ञानोबा यांचा मी 3 पद्धतीने देव कसा पाहिलं त्याचं दिशा दिग्दर्शन करणारा अभंग आहे. विठ्ठल ऐका अभंग मुक्त कैवल्य तेजोनिधी कैवल्य कनकदाते माऊली महावैष्णव संत सम्राट ज्ञानोबा यांचा असून अभंगातील प्रास्ताविकता प्रतिपादित करण्याअगोदर परिहार देणे इष्ट निवारे तथा ते गरजेचं सुद्धा आहे. किम निमित्ताने तुम्ही आपण सगळेजण आज त्या पवित्र पावन धर्म मंडपामध्ये एकत्रित आलेले आहात. रसिकता भाऊकता चतुरता सजगता श्रोत्याच्या भक्तिशास्त्राच्या श्रवण मात्राच्या चत्वार्यांत करणाने कारणे परंपरा सगळ्यांना ज्ञातव्य असलच आहेच. वक्त्याचं प्रधान कर्तव्य नात्याने थोरमोठ्यांच्या पदस्पर्शाने पनित पावित वसलेल्या असलेल्या आपल्या पवित्र पावन नगरीमध्ये भगवंताच्या असंख्यपणे साधू संतांच्या कृपाशीर्वादाने समस्त पंचक्रोशी ग्रामस्थांच्या मानवी सामंजस्याने आपण सगळेजण मानवी जीवन जगत आहात. ते मानवी जीवन जगत असताना आपल्या गावातील परिसरातील सण उत्सव परंपरा विधी संस्कार सोडे एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची नैतिकता त्याच नैतिकतेचं पायकोत गेल्या 15 वर्षापासून गावामध्ये चालत असलेल्या अखंड हरिनाम संकीर्तन तथा श्रीमद भागवताख्यान याज्ञाद्य सोहळा याही वर्ष मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न होतोय. आणि तदनुषंगाने दुपारच्या सत्रामध्ये आदरणीय श्रीत्र भक्तिपरायण गणेशजी महाराज यांच्या मुखारविंदातून पवित्र पावन परिवर्जकाचार्य आर्नेसुद श्रीमद शुकाचार्यांचं माध्यम वापरून आणि उत्तरासुत राजा परीक्षितेच्या श्रवण माध्यमातून पवित्र पावन श्रीमद भागवत कथा आपण सगळेजण अवगाहन करवित आहात. त्या भागवत कथेच्या अवगाहन परंपरेसह वारकरी संप्रदायाची एकनिष्ठ परंपरा म्हणजे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा आत्ताचा स्वर्णयोग. विठ्ठल ज्यांचा अभंग त्यांच्या वारकरी संप्रदायामध्ये योगदान काय मला माहिती नाही. ज्यांचा अभंग त्यांनी वारकरी संप्रदायाकरता नेमकं काय केलंय मला माहिती नाही. असं जर कोणी म्हणेल तर अंदाज काढायचं हे येडं महाराष्ट्रातलं नाही. ज्याला महाराष्ट्राच्या मातीत राहायचंय, ज्याला ज्ञानोबा तुकोबरायांच्या कोशीत राहायचंय, ज्याला वारकरी संप्रदायाच्या मोशीत राहायचंय, महाराष्ट्राच्या मातीत राहणाऱ्या माणसाला काय माहिती आणि काय माहिती नाही मुद्दा महत्त्वाचा नाही. त्याला कशाचं ज्ञान कशाचं ज्ञान नाही आहे मुद्दा महत्त्वाचा नाही. त्याला कशाची जाण कशाची जाण नाही आहे मुद्दा महत्त्वाचा नाही. त्याला कशाचं भान कशाचं भान नाही आहे मुद्दा महत्त्वाचा नाही. महाराष्ट्राच्या मातीत ज्ञानोबा तुकोबराच्या कोशीत आणि वारकरी संप्रदायाच्या मोशीत राहायचं असेल तर प्रत्येकाला 4 नाव माहिती पाहिजे. 1 विठोबा, 2 ज्ञानोबा, 3 तुकोबा आणि 4 शिवबा. ही 4 नावं ही 4 नावं प्रत्येकाला माहिती पाहिजे. आणि ज्याला ही 4 नावं माहिती नाही अंदाज काढायचा याचा महाराष्ट्राशी संबंध नाही. संबंध आल्यास निवड योगायोग समजावा. पार्सल आलेलं आहे. काय ज्ञानोबा यांचं योगदान? ज्ञानोबा यांनी वारकरी संप्रदायाकरता काय केलं? काय केलं ज्ञानोबा यांनी तुमच्या वारकरी संप्रदायाकरता? असं म्हटलं ना, वारकरी संप्रदायाचे लोक फक्त अर्ध प्रमाण देतात. ज्ञान देवे रचिला पाया. काय केलं ज्ञानोबा यांनी? वारकरी संप्रदायाचा पाया रचला. असं जर तुमचं मत असेल की ज्ञानोबा यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला तर ज्ञानोबा यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचायच्या अगोदर भारतातल्या केरळ नावाच्या राज्यात आजपासून 1400 वर्षापूर्वी भगवान पूज्यपाद जगद्गुरू शंकराचार्यांचा जन्म झाला. ज्यांना तुकोबरायांनी गाथ्यामध्ये वर्णन करताना नमस्कार केला. तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या. ज्यांना ज्ञानोबा स्वतः ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात व्यासाचा मागोवा घेतो भाष्यकारा ते वाट पोसतो. भाष्यकार म्हणजे शंकराचार्य. ज्ञानोबा ज्यांना रस्ता विचारतात, तुकोबराय ज्यांना दंडवत करतात, ते भगवान पूज्यपाद जगद्गुरू शंकराचार्य आजपासून 700 वर्षापूर्वी म्हणजे 1400 वर्षापूर्वी आजपासून ज्ञानोबरायांच्या 700 वर्ष त्याच्या 700 वर्ष अगोदर म्हणजे 1400 वर्षापूर्वी ते सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरला गेले. आणि शंकराचार्य पंढरपूरला अनंत कृपा विश्व आकारून करुणावले रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला पाहिलं. आणि परमात्म्याकडे पाहिल्यानंतर त्याच्या तोंडामध्ये स्फुट वाक्य त्यांचे निघायला लागले. श्लोक महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरी काय दातम मुनींद्र हे समागत्य तिष्ठंतमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम प्रमाणम भवाब्देरिदम मामकानाम नितंब कराभ्याम द्रुतो येन तस्मात. ऐका, त्यांच्या तोंडात पांडुरंगाचं वर्णन निघालं. मग याचा अर्थच असा आहे की ज्ञानोबा यांच्या जन्माच्या 700 वर्ष आधी वारकरी संप्रदायाची जबाबदारी शंकराचार्याने घेतली. पण शंकराचार्याच्या अगोदर तुम्ही वारकरी कथा करता, कीर्तन करता, प्रवचन करता, सत्संग करता, भजन करता, हरिपाठ करता, काकडा घेता. तुमच्या काकड्यात, भजनात, हरिपाठात, सत्संगात, कथेमध्ये, कीर्तनामध्ये तुम्ही मध्ये मध्ये उद्घोष करता, जयघोष करता, नामघोष करता. तो उद्घोष, तो जयघोष, तो नामघोष कोणाच्या नावाचा करतात? आपण मध्ये मध्ये नाव घेतो की नाही? कोणाचं? जळकेकर महाराजचं.
पटकन सांगायचं मला इतका गॅप चालत नाही. माझी कीर्तनाची पद्धत एकदा चालू झालं की मला जय विठ्ठलपर्यंत कनेक्टिव्हिटी आणि कंटिन्युटी लागते. गॅप पडला की मला काही पण सुचतं. माझी कीर्तनाची पद्धत एखादा म्हातारा माणूस आहे, त्याची तब्येत सिरियस झाली, त्याचा जीव लवकर जात नाही, त्याला मरण येत नाही, घरातले लोक कंटाळतात, मग ते 10-20 मिनिटांनी त्याच्या कॉटजवळ जाऊन पाहतात, आहे का गेले, आहे का गेले. तसं तुम्ही 11:15 माझ्याकडे पाहायचं आहे, आता आहेच, आता कसं काय जाईल घेतल्याशिवाय. अरे तुमच्या कीर्तनाचा अभिप्राय घेतल्याशिवाय कसा जाईल असा अर्थ आहे त्याचा. तुम्हाला वेगळा अर्थ वाटला. मध्ये मध्ये उद्घोष पुंडलिक वरदेव या नावाचा आपण करतो ना, मध्ये मध्ये भजनात कीर्तनात पुंडलिकाच्या नावाचा. मग ज्या अर्थी पुंडलिकाच्या नावाचा जय घोष करतो त्या अर्थी सरळ आहे की ज्ञानोबरांच्या अगोदर वारकरी संप्रदाय शंकराचार्य, शंकराचार्याच्या अगोदर वारकरी संप्रदाय पुंडलिक. बरं, पंढरपूरचे पहिले वारकरी भगवान शंकर. मग तरी तुम्ही म्हणता की ज्ञानदेव पाया रचला म्हणजे नेमकं काय केलं. पाया रचला म्हणजे ज्ञानोबरांनी नेमकं काय केलं. ज्ञानोबरांनी संप्रदायाची मरगडता घालवली, ज्ञानोबरांनी संप्रदायाची ग्लानी घालवली, ज्ञानोबरांनी संप्रदायाचा थकवा घालवला, ज्ञानोबरांनी संप्रदायाला भव्यता दिली, ज्ञानोबरांनी संप्रदायाला दिव्यता दिली, ज्ञानोबरांनी संप्रदायाला चेतना दिली, ज्ञानोबरांनी संप्रदायाला व्यापकता दिली. आणि या गावठी गाणे म्हणणाऱ्या महाराज लोकांनी पुन्हा खाली घेऊन आले, आहे की नाही. ज्ञानोबरांनी संप्रदायाला भव्यता दिली. पहा, अतिशय व्यापकता असते त्याला भव्यता म्हणतात. भव्यतेला किंमत नाही. जिथं पवित्रता असते त्याला दिव्यता म्हणतात. भव्यतेपेक्षा दिव्यता. ताजमहलला गेलात ना आग्र्याला, ताजमहल पाहताना माणसाचे मान वर जाईल इतका उंच आहे. ताजमहलकडे पाहताना माणसाला वर पाहावं लागतं इतका उंच आहे, त्याची ती भव्यता आहे. पण ज्ञानोबरांच्या समाधीला गेलं ना तर मंदिरात वाकून जावं लागतं, ही दिव्यता आहे. जिथं नम्रता शिकवल्या जाताना त्याला दिव्यता आहे. ताजमहल बाजूला केला ना खाली कबर सापडेल, आणि ज्ञानोबरांच्या मंदिराच्या खाली गेलात ना माझ्या ज्ञानोबरांची संजीवन समाधी सापडेल. ही ताकद आहे वारकऱ्याची. परमार्थ पथिकतेचे पंथस्थता जेव्हा प्रवास करते ना ती व्यापकतेने वायडर टू डिपर व्यापकता ते सखोलता त्याच्या चौकणामध्ये ती वारकरी संप्रदायाची विशेषता आहे. ज्ञानोबरांनी पाया रचला म्हणजे नेमकं काय केलं. फार जुने आजोबा लोकांना माहिती असेल, ज्यांचं वय 70-80-90च्या पुढे, त्यांच्या आता पटकन ध्यानात येईल. पूर्वीच्या काळामध्ये गावात जाण्याकरता मध्ये नदी राहायची आणि नदीच्या पलीकडे जायचंय. मग जुने लोक सांकव, सेतू, पूल, ब्रिज बांधायचे. आणि जुन्या लोकांची अशी श्रद्धा किंवा अंधश्रद्धा होते, पूल जास्त दिवस टिकला पाहिजे, एखादी वास्तू जास्त दिवस टिकली पाहिजे, म्हणून त्याचा पाया भरायच्या आधी खाली काय द्यायचे, बळी द्यायचं ना खाली. पूल जर जास्त दिवस टिकला पाहिजे म्हणून काय करायचे, बळी द्यायचे. बळी दिल्यानंतर त्या पुलाचं आयुष्य वाढतं का वाढत नाही, हा श्रद्धेचा किंवा अंधश्रद्धेचा भाग आहे. त्या पुलाखाली बळी दिल्यानंतर त्याचं आयुष्य वाढतं का वाढत नाही, हा श्रद्धा अंधश्रद्धेचा भाग आहे. पण लोक श्रद्धेवर जीवन जगतात, लोक अंधश्रद्धेवर जीवन जगतात. आपल्याकडे महिला वर्ग तर पटा येते. दारावर कावळा बसला, दारावर कावळा बसला, कोणीतरी मरणार आहे. काय, दारावर कावळा बसला कोणीतरी, मग लवकर बोलत जा, येणार आहे. कुत्रे भुकायला लागले, कोणीतरी जाणार आहे. असं काही राहिलं नाही सध्या महाराष्ट्रात. कोणताही कुत्रा कोणावर कधी भुकतोय, काही एवढे कॅपॅसिटी राहिली महाराष्ट्रात. कुत्र्यांना सवय पडली भुकायची, आता पण भुकताय. म्हणजे कुत्रेच आहेत ना ते, त्यांना कुठे कीर्तन आवडेल. तर एकदा काय झालं, अमेरिकेचे 10 कुत्रे, जपानचे 10 कुत्रे, जर्मनचे 10 कुत्रे, इटलीचे 1 कुत्रे, पाकिस्तानचे 10 कुत्रे, तिथं सगळेच कुत्रे आहेत. पण सिलेक्टेड निवडले आपण, इम्रान खान, शाहिद आफ्रिदी सारखे. असे सिलेक्टेड कुत्रे भारताच्या बाँड्रीवर आले. त्यांनी सांगितलं आम्हाला तुमच्या भारतात येण्याचा व्हिसा द्या, म्हणजे परवाना. त्याला शुद्ध मराठीत कायद्यात नाव आहे अनुज्ञप्ती. तुमच्या देशात येण्याची परवानगी द्या. आम्ही म्हटलं तुमच्या देशात राहा, आमच्या देशात कुत्र्यांची कमतरता नाही, तुम्ही कशाला तुमच्या देशातून आमच्या. ते म्हणले नाही नाही आम्हाला भारतातच राहायला यायचंय. पण तुम्हाला भारतात कसं करता यायचंय रे. ते म्हटले आमच्या देशात सगळं चांगलं आहे, पण आमच्या देशात कुत्र्यांना विनाकारण भुकायची परवानगी नाही. तुमच्या देशात कुत्र्यांना केव्हाही भुंकता येतं. मागच्या 3-4 महिन्यात आपण पाहत असाल तर ध्यानात येईल कसे भुकतायत. तर कुत्रा भुकायला लागला, कोणीतरी जातंय. दारावर कावळा बसला, कोणीतरी येतंय. मांजर आडवी गेली, अपशकुन. मांजर आडवी गेली, अपशकुन. तुम्ही निश्चित केलेलं काम होणार नाही. मांजर आडवी गेली, तुम्ही निश्चित केलेलं काम होणार नाही. तुम्ही माणसं आहे, मी माणूस आहे, एक जात आहे आपली माणूस म्हणून. तुमच्या माहिती करता सांगतो, मांजर आडवी गेल्यानंतर काम होत नाही. या मुद्द्यावर माझा भरोसा नाही, तुम्ही पण ठेवू नका. 24 तासामध्ये आपल्याला घरात किती वेळा मांजर आडवी जाते. तुम्ही हळूहळू रेंजमध्ये या.
माझं कीर्तन 4Gतच ऐकायचं, मला 2G 3Gचे लोक चालत पण नाही. मी सुरुवातीला सांगितलं मला कनेक्टिव्हिटी कंटिन्युटी लागते. जितकं तुम्ही टावरमध्ये राहणार तितका मी तुम्हाला मोबाईलवर चांगला आनंद देईल. तुम्ही टावर सोडली माझा पर्याय नाही, रेंजला नाही सोडायचं. मांजर आडवे गेले काय करणार आहे आपण? आणि मी मांजरच सांगतोय, तुम्ही घाबरू नका. मी खरंच मांजर सांगतोय. शब्दाला प्रतिशब्द आहे, साधेला प्रतिसाद आहे, रोधाला प्रतिरोध आहे. मांजर म्हटल्यानंतर तुमची जर त्यांच्याकडे नजर असेल, जर त्या मांजर आहे तर मग आपण आपला होऊ नये बोका, म्हणून मी मांजरच सांगतोय. मांजर आडवी गेल्यानंतर काम होतं का होत नाही हा मुद्दा महत्त्वाचा नाही. मांजर आडवी गेल्यानंतर काम होतं का होत नाही हा मुद्दा महत्त्वाचा नाही. बेटा मांजर आडवी गेली ना 2 मिनटं थांबलं पाहिजे. हे ज्या मायबापाने शिकवलंय ना त्या मायबापाच्या संस्कारावर आमचा विश्वास आहे, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. मुद्दा आईवडिलांच्या संस्काराचा आहे, त्या शकुनाचा अपशकुनाचा नाही. पाया भरताना बळी दिल्यानंतर त्या इमारतीचं आयुष्य वाढतं का वाढत नाही हा मुद्दा नाहीच आहे. पण पाया भरताना खरंच बळी दिल्यावर जर आयुष्य वाढत असेल तर 750 वर्षापूर्वी ज्ञानोबरांनी या वारकरी संप्रदायाचा पाया भरला. आणि याचा पाया भरायच्या अगोदर ज्ञानोबरांची आई आणि वडील विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता नावाचे 2 बळी या वारकरी संप्रदायाने सुद्धा दिले. म्हणून या संप्रदायाला एवढे व्यापक दिवस आलेत. हे काय अचानक भयानक आले का? योगायोगाने आलेत का? ज्ञानोबराय स्वतः अनाथ आहे. ज्ञानोबरांना आई नाही, ज्ञानोबरांना वडील नाही, ज्ञानोबराय स्वतः अनाथ आहेत. पण तुम्हाला मला मात्र सनात करतात आणि तुमची माझी आई होतात. ज्ञानोबराय 4 लोकांचे वेदशास्त्र द्वितीयुग आहे म्हणते. ज्ञानाबाई आहे किंवा ज्ञानाबाई माझे अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदे तसे. ज्ञानराज माझे योग्यांशी मावले, जेने निगमवल्ले प्रगट केले साधकांचा माय बाप. दर्शन हरे ताप साधकाचा माय बाप. साधकांचा माय बाप. हरे साधकाचा माय, साधकाचा बाप, वेदाची आई 1, साधकाची आई 2, अनाथाची आई 3 आणि योग्याची आई 4 लोकांची आई. कुणाला म्हणतात? आई कुणाला म्हणतात? पप्पाच्या मिसेसला. माई कुणाला म्हणतात? आईची व्याख्या ज्ञानोबराय सांगतात. पै आहे तापासून काढते, हेत देवोनी वाढविते, नाही श्रुती परवते. माऊली जगा नाही श्रुती परवते, हेत देवोनी वाढविते, पै आहे तापासून काढते. शोधून आले संत, हिताहित जगाचे, जगाचे हिताहित शोधून या संत आले. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, माऊलीचे चित्त लेकुराचे हित जाणे. जिला आपल्या मुलाचं हित समजतं तिला आई म्हणतात. माझ्या पोराला गुड आवडतो, हो माझ्या पोराला गुड आवडतो, पण गुड खाल्ला की तो आजारी पडतो. माझ्या पोराला गुड आवडतो पण गुड खाल्ला की तो आजारी पडतो. त्याला औषधी आवडत नाही पण औषधी खाल्ली की त्याची तब्येत ठणठणीत राहते. औषधी आवडत नाही पण औषधी खाल्ली की तब्येत ठणठणीत राहते. गुड आवडत नाही पण गुड खाल्ला की आजारी पडतो. हुशार आई, हुशार आई. पोराला आवडतो तो गुड खायला देईल का तब्येत ठणठणीत राहणारी औषधी देईल? हुशार आई. सगळेजण नका बोलू, ज्या हुशार असतील त्याच बोला, बाकी सांगता पुढच्या वर्षी सप्ताह बसव. मुलाला काय आवडतं हा मुद्दा महत्वाचा नाही, काय खाऊन पोरगा चांगला राहील
हा मुद्दा महत्त्वाचा आहे. लोकांना काय आवडतं हा मुद्दा महत्त्वाचा नाही, काय ऐकून लोकांचा उद्धार होईल हे ज्या वक्त्याला समजेल त्या दिवशी तो श्रोत्याच्याही होईल. कुणाला जमू नाही शकत बरं. समाजाच्या उत्थानाची जबाबदारी घ्यावी लागते. ती जबाबदारी जोपर्यंत घेत नाही, लोकांना काय आवडायला काय, ते बिचारे साधे बोडे असतात, त्यांचं काही नाही. त्यांना जळगावच्या पाटलापेक्षा शिंदखेड्याचे पाटलीन जास्त आवडते. हा, उलट त्यांना वाटतं यांच्यावर एवढा खर्च करण्यापेक्षा गौतमी पाटलीवर केला तरी फायदेशीर होण्याची शक्यता आहे. समाज भोळा असतो ना, त्यांची काही एवढी फार म्हणजे मानसिकता असते ती काही व्यापकत्वाची नसते. पण उत्थान आणि उद्धार आपला कळायला पाहिजे. तो कळत नसते तर मग उपयोग नाही. ज्ञानोबा तुमची माझी आई बनून तुमच्या माझ्या हिताची जबाबदारी घेतात. ज्ञानोबा वेदाची आई म्हणतात. तो आता वेद सोपा आहे का? आपल्याकडे वेद किती आहेत? 4. सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद, ऋग्वेद. बरोबर 4 वेद. अथर्ववेदामध्ये काय? तुमच्या तळपाच्या नखापासून तो डोक्याच्या केसापर्यंत तुम्ही आजारी पडायलाच नको पाहिजे याचे सगळे उपाय त्याच्यामध्ये. जर तुम्ही आजारी पडलेच तर आजार घालवण्याचे उपाय त्याच्यामध्ये. पहा आयुर्वेदाचं वैशिष्ट्य बरं. हे तुमचं काय ते होमिओपॅथी आहे ना, हे आता जन्माला आले 1770 1796 होमिओपॅथी. सॅम्युएल हॅनोमान त्याने त्याचा जन्म घातला. त्याच्या आधी काय होते? ॲलोपॅथी, गोळ्या औषधी. ॲलोपॅथीचा शोध कोणी लावला? एरंडीच्या लोकांनी. कोणी? ॲलोपॅथीचा शोध ज्याने लावला त्याचं नाव हिप्पोक्रेटिस. हा हिप्पोक्रेटिस जिथं जन्माला आला त्या देशाचं नाव आहे ग्रीक नावाच्या देशात कोस नावाचं गाव आहे. त्या ग्रीक नावाच्या देशात कोस नावाच्या गावात इसवी सन पूर्व 370 ते इसवी सन पूर्व 460 90 वर्ष जगला. तो हिप्पोक्रेटिस जन्माला आला. त्याने गोळ्या औषधीचा शोध लावला. सगळ्या लोकांनी त्याचा सत्कार केला. वा 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 वा. काय त्याच्याकरता सगळे हार आणले, फुलं आणले. तो म्हणे हारावर पैसे खर्च करू नका, त्याच्यापेक्षा पाकिटात वाढवा. तर ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. बाकीचे फिर मिलेंगे ब्रेक के बाद. ऐका, त्याने झालं मला पैसे द्या का? मला नाव घ्यायचे आणि नावेने मला भारतात जायचंय. म्हणजे भारतात जाऊन काय करायचंय? तो मला भारतातलं महाभारत वाचायचंय. त्या महाभारताच्या पाया पडायच्या आहे. म्हणजे तू वाचलं नाही का? वाचलंय. ग्रीका इसवी सन पूर्व काळात ग्रीक तिथला तत्ववेत्ता सांगतोय, ज्याने गोळ्या औषधीचा शोध लावायला मदत केली. तो सांगतोय मला महाभारत वाचायचंय का? मी जर भारतातल्या लोकांचं महाभारत वाचलं नसतं तर मला गोळ्या औषधींचा शोध कधीच लावता आला नसता. किती श्रीमंत आहे आपण विचाराने, जरा विचार करा. त्याला विचारलं कसं काय शोध लावला तो म्हणे भागवतात महाभारतात समुद्रमंथनाची कथा आहे. ते एका बाजूला दानव, एका बाजूला देव, मेरू पर्वताची रवी आणि वासुकी सर्पाची दोरी. त्या मेरू पर्वताचं समुद्रमंथन करताना त्या मेरू पर्वतावर हजारो प्रकारचे झाडं होते. त्या झाडांची पानं, फुलं, फळं त्या समुद्रात पडायला लागली. त्याचा अर्क, त्याचा द्रव, त्याचा रस समुद्रात पडायला लागला. त्या हजारो प्रकारच्या झाडांचा, पानांचा, फुलांचा, फळांचा, मुळ्यांचा अर्क एका ठिकाणी धन्वंतरीने कलेक्ट केला, जमा केला. आणि ज्या कलशामध्ये तो सगळा द्रव जमा केला, माणसाचं आयुष्य वाढवणारा जगातला पहिला आयुर्वेदाचा काढा, त्याचं नाव ठेवलं अमृत. अमृत म्हणजे काय? तर दीर्घ आयुष्य होणं. अमृत पिल्यावर माणसं मरत नाही असं नाही. माणसांचं काय, माणसं कीर्तनात बी मरत नाही. हे तर मान्य आहे तुम्हाला? माणसं घरी मरते, दारी मरते, रोडवर मरते, अटॅकनं मरते, शुगरनं मरते, कॅन्सर मरते, बीपीनं मरतील. माणसं कीर्तनात मरत नाही. माणसं कीर्तनात मरत नाही. आणि कीर्तनात मरत नाही तरी कीर्तनात मरत नाही. हळूहळू रेंजमध्ये या. कीर्तनात मरत नाही तरी कीर्तनात मरत नाही. जे कीर्तनात मरत नाही ते घरी मरतात. आहे की नाही? मृत्यूची सलाखा हे पहिल्यांदा तयार केलं. हे पहिल्यांदा तयार झालं. त्याचा आनंद सगळ्यांना झाला. वा वा वा. आणि म्हणून त्याने मग त्याच्यावर प्रक्रिया आहे. सुश्रुतसंहिता, चरकसंहिता, श्रुश्रुतसंहिता, निघंटू, माधव निदान, प्रभाकर चकिसार, रसायन रत्नावली, वैशेष प्रकृती हे सगळे आयुर्वेदाचे ग्रंथ आहे. आणि ते तुमचं जीवन जगवतात. एक वाक्य सांगतो जबाबदारीने, पटलं तर प्रतिसाद द्या. ज्याच्या पोटात चुकीचं गेलं त्याचं शरीर संपलं. ज्याच्या पोटात चुकीचं गेलं त्याचं शरीर संपलं. आणि ज्याच्या डोक्यात चुकीचं गेलं त्याचं जीवन संपलं. आयुष्यात सगळं करायचं, पोटात आणि डोक्यात चुकीचं जाऊ द्यायचं नाही. पोटात बुधवार रविवार गेला, शरीर संपलं. पोटात चुकीचं गेलं शरीर संपलं. आणि डोक्यात चुकीचं गेलं की माणसाचं जीवन संपलं. सगळं करायचं, 2 गोष्टी करायच्या नाही. हे अथर्ववेदाने शिकवलं आम्हाला की आरोग्य कसं टिकवलं पाहिजे. आमच्याकडे यजुर्वेद आहे. यजुर्वेदामध्ये यज्ञ शिकवला, यज्ञ कसा करायचा. आमच्याकडे सामवेद आहे. साम साम सा काय सा सा म्हणजे सा म्हणजे रुचा.
सा म्हणजे श्लोक, आम आम म्हणजे आलाप. ज्या ग्रंथातले श्लोक, ज्या ग्रंथातल्या रुचा संगीताच्या आलापात म्हणायच्या असतात तिला म्हणतात साम. साम त्याच्या काही पद्धती, आगत सा, अनागत सा, प्रगत सा. आगत धा, अनागत धा, प्रगत धा, हे पद्धत असते बरं. आगत धा समेच्या आधी वाजवतो, अनागत धा समेनंतर वाजवतो. आगत सा समेच्या आधी म्हणतो, अनागत सा समेच्या नंतर म्हणतो. गायक आणि पखवाजाची युती म्हणजे कीर्तनकाराची आत्महत्या. ही जात सगळ्यात खतरनाक. कीर्तनकाराने, हुशार कीर्तनकाराने यांना दोन्हींना कधीच एकत्र येऊ द्यायचं नाही. गायक भेटला की पखवाजाच्या विरोधात बोलायचं, पखवाजा भेटला की गायकाच्या विरोधात बोलायचं. यशस्वी कीर्तनकाराची यशस्वी लक्षणं. तर विनोद सोडा. समेच्या आधी म्हटलं किंवा वाजवलं तर आगत, नंतर म्हटलं तर अनागत, पण समेवरच म्हटलं समेवरच वाजवलं तर त्याला म्हणतात प्रगत. त्याला म्हणतात सामाची प्रक्रिया. त्या सामाच्या प्रक्रियेत गायच्या दोन पद्धती, एक पूर्वार्चित गायन पद्धती आणि उत्तरार्चित गायन पद्धती. जो राग म्हटला ज्याची ठेवण त्याचाच अंतरा आणि पुन्हा त्याचाच ध्रुवपदावर प्रवेश करणे याला म्हणतात पूर्वराग पद्धती. आणि उत्तर गायन पद्धतीमध्ये असे एक राग म्हणायचा, त्या रागाची ठेवण म्हणायची, त्या रागातल्या अनेक ठेवण म्हणायच्या, मूळच्या रागावर यायचं आणि पुन्हा अंतरा म्हणून मूळच्याच रागावरून सुरुवात करायची, याला म्हणजे उत्तरार्चित गायन पद्धती. याच्यात ज्यांचा जन्म झाला त्याला म्हणतात घराणा. किर्लोस्कर, किराणा हे घराणे त्याच्यातून जन्माला आले. हे जे घराणे जन्माला आले ना गायनाचे, हे त्याच्यातून जन्माला आले. सामवेद राहिला ऋग्वेद. सगळ्यात क्लिष्ट काठिण्यता देणारा वेद म्हणजे ऋग्वेद. माझा एक मित्र ऋषिकेशला शिकायला होता, 3 वर्ष राहिला तो. तिकडनं मग कपडे घेऊन आला. आता अभ्यास नाही झाला तर कपडे तर आणेल, तिकडे कपडे चांगले भेटतात म्हणे. आला तो इकडं. तो म्हणे अरे तुम्ही वारकरी लोक वेदाच्या रुचा म्हणत नाही. म्हटलं का रे का? तर म्हणे तुम्ही वारकरी कीर्तनात वेद म्हणत नाही. म्हटलं आम्ही म्हणत नाही. खरंच म्हणत नाही ना आपण वारकरी. तुम्ही वारकरी का वेद म्हणत नाही? त्याला म्हटलं आम्ही कीर्तनात वेद म्हणत नाही कारण आमच्या महाराष्ट्रात वेद रेडे पण म्हणतात. रेडामुखी आमच्या महाराष्ट्रात रेडे पण वेद म्हणतात. हा, जो हरिपाठ म्हणत नाही तो आमच्याकडे रेडा आहे. जो हरिपाठ म्हणत, ज्याला समजलं त्यांनी धन्यवाद, ज्याला नसेल समजलं त्यांनी माझ्या फोनपेला पैसे टाका, मी ऑनलाईन पण क्लासेस चालवतो. म्हणजे नंतर सांगतो की मला काय म्हणायचं होतं रात्री. ऐका, त्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात कठीण ऋग्वेद. ऋग्वेदाचे मंडल आहेत, ऋग्वेदाच्या शाखा आहेत. त्यात शाकल, बाष्कल, तौद, मौद, पिप्पलात, कण्व या सगळ्यांच्या ऋषीमुनींच्या शाखा आहेत. त्या शाखेतून ऋग्वेदाचं एक एक विवेचन आहे. छोट्या छोट्या ती परवा तुमच्या अंतर्याणात राहिलेल्या सुनीता विल्यम्स राहिल्या की नाही? कुठं राहायच्या त्या? सेलू आणि एरंडीच्या मध्ये. मग कुठं राहायच्या त्या? अंतर्याणात. अंतर्याणात कुठं राहायच्या? स्पेस म्हणजे काय? जसं ह्या गावात एखादा माणूस जर एसटीने येत असेल तर त्याला गावात जरी कोणत्याही घरी जायचं असेल तर उतरताना अगोदर बसस्टँडवर उतरावं लागतं. तसा जगातल्या प्रत्येक माणसाचा प्रवासी जेव्हा चंद्रावर जातो तेव्हा त्याला उतरण्याकरता एक जागा असते, फुटबॉलच्या ग्राउंड एवढी, त्याला स्पेस म्हणतात. ते तयार केलेलं एक यंत्र आहे आणि तेवढी जागा म्हणजे तो स्पेस कायमस्वरूपी तिथं राहतो. त्या स्पेसवर सुनीता विल्यम्स उतरले. तुम्ही सुनीता विल्यम्सचे व्हिडिओ पाहिले असेल, ती हवेत तरंगत होती ना, हवेत कुठलाही सपोर्ट नसताना तरंगत होती ना. हे तुम्ही सुनीता विल्यमचे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या ध्यानात आलं की वर हवेत तरंगता येतं. पण तुम्ही जर रामायण, भागवत किंवा महाभारत नीट वाचला, ऐकलं असतं तर तुम्हाला नारद दिसला असता. टी व्हीवर नारद ज्यांनी पाहिला तो काय करतो? आकाशात तरंगतोच ना. याला स्पेस सिस्टीम म्हणतात. म्हणजे जगातली पहिली तत्वज्ञानाची भूमिका आपल्याकडे, कॅपिटल थंब रूल, तो वारकरी संप्रदायाकडे. पण आपल्याला घेता येत नाही, आपलं दुर्दैव आहे. आपल्याला घेता येत नाही, आपलं दुर्दैव आहे. अरे यांच्याकडे नाहीच आहे. आता साधं त्याचं एक जॉग्राफिकली सिद्धांत आहे. चंद्र सूर्याभोवती फिरतो का मंगळाभोवती? चंद्र सूर्याभोवती का मंगळाभोवती? कोणाभोवती? पृथ्वीभोवती. बरं, बाकीचे चंद्राभोवती का सूर्याभोवती? मी मंडपाभोवती फिरून येऊ का? म्हणजे तुम्हाला जर आठवलं तर मग मला सांगा नंतर. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, सूर्याभोवती चंद्राभोवती नाही. पण चंद्र पृथ्वीभोवती फिरायला त्याला किती दिवस लागतात? 27.8 तास कमीत कमी, आणि 30 दिवस जास्तीत जास्त. त्याला काय म्हणतात? महिना. काय म्हणतात त्याला? महिना. शब्दाचा अर्थ काय शास्त्रात? मही अधिक इना. मही म्हणजे पृथ्वी, इना म्हणजे दिवस. पृथ्वीभोवती फिरायला जितके दिवस लागतात त्याला म्हणतात महिना. शब्दाची श्रीमंती बरं, मराठी भाषा खूप ताकदवान आहे. आता तुम्ही सगळ्या स्त्रिया बसलाय, तुम्हाला काय म्हणतात? तो महिला म्हणतात ना,
तुम्हाला महिला का म्हणतात? तुम्हाला महिला का म्हणतात? कारण आम्हाला पुरुष म्हणतात. ह्यांना महिला का? महिला शब्दाचा अर्थ काय शास्त्रात? मही अधिक इला. मही म्हणजे पृथ्वी आणि इला म्हणजे सरस्वती. आपण सगळेजण या पृथ्वीवर जेव्हा पहिल्यांदा जन्माला आलो तेव्हा सरस्वतीच्या रूपाने आपल्याला जगातलं सगळ्यात पहिलं ज्ञान ज्या माऊलीने दिलं ना तिला म्हणतात महिला. आपल्याला बोलणं कोणी शिकवलं? आईने. कोणी शिकवलं? जगातलं पहिलं ज्ञान आपल्याला कोणी दिलं? आईने. बऱ्याच लोकांना ते कमी पडलं, मग त्यांनी लग्न झाल्यावर घेतलं. हे पा घेणं महत्वाचं आहे. कुठून गाव आहे ना घेता येत ना. तर घेणं महत्वाचं आहे. त्याला एक नाही महिन्याला मास. काय म्हणतात त्याला? मास. मास म्हणजे शास्त्राची व्याख्या अशी भूगोलाची. मा म्हणजे चंद्र, स म्हणजे दिस, दिस म्हणजे दिवस. पृथ्वीभोवती फिरायला चंद्राला जितके दिवस लागतात त्याला म्हणतात मास म्हणजे महिना. एका वर्षात मराठीत किती महिने येतात? 12. मराठीत महिने किती? 12. आणि इंग्रजीत 10. अरे मराठीत 12 येतात ना, इंग्रजीत 10. कीर्तन कोणाचं आहे? माझं आहे ना. मग तुम्ही मला ऐकायला आले का मी तुम्हाला ऐकायला आलोय? मला ऐकायला आले ना, मग माझंच ऐकायचं. हे चलता नाही. बंगाल में ममता बॅनर्जी और कीर्तन में मेरी मर्जी. तिला सुद्धा उडवायच्या मागे आम्ही तिथून आता. तर भरपूर झाले तिचे लाड. सध्या 2च महाराज लोकांची हवा आहे. बाकी सगळे महाराज लोक घरी जातील अजून 2 वर्षात. 2च. महाराष्ट्राच्या बाहेर बागेश्वर, महाराष्ट्रात आले तर ज्ञानेश्वर. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. इंग्रजीत 10 महिने. मराठीत 12 आहे, इंग्रजीत 10. मी तुम्हाला क्लिअर करतो. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. आय रिपीट, कंटिन्यू. आय रिपीट, लिसन मी. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. सप्टेंबर हा 7वा महिना आहे, ऑक्टोबर हाच 8वा महिना आहे, नोव्हेंबर हाच 9वा महिना आहे आणि डिसेंबर हा 10वा महिना आहे. आणि हे 4ही नावं आम्ही दिले. आम्ही भारतातल्या लोकांनी दिले. सप्टेंबरचा अर्थ काय माहिती का? सप्टे म्हणजे सप्त, सप्त म्हणजे 7, आक्टो म्हणजे अष्ट, अष्ट म्हणजे 8, नोहे म्हणजे 9, 9 म्हणजे 9, डिशे म्हणजे दश, दश म्हणजे 10 आणि पुढे अंबर, अंबर म्हणजे आकाश. हे जे ना मराठीतले नाव आहे ते हे आपण दिलेलं नाव आहे. जुलै आणि ऑगस्टचा काय संबंध आहे? मग कुठून आले जुलै ऑगस्ट? जुलियस सीझर नावाचा साहित्यिक आणि एक राजा होता. जुलियस सीझर साहित्यशास्त्रामध्ये माहिती असेल आपल्याला. त्या जुलियस सीझरने त्याच्या नावाने एक नवीन महिना तयार केला. त्याचं नाव ठेवलं जुलै. त्या जुलियस सीझरला एक पोरगा होता, त्याचा नाव तो ऑगस्टन सीझर. त्या ऑगस्टन सीझरने त्याच्या नावाने नवीन महिना चालू केला ऑगस्ट. तेव्हा आपल्या ध्यानात आलं की इंग्रज 12चे आहेत. इन ब्रॅकेट कामा 12 महिन्याचे, म्हणजे 12चे मीन्स 12 महिन्याचे. यांना 12 महिन्याची प्रक्रिया आता समजली. यांना कुठं काय कळत होतो? अरे आपली श्रीमंती हे विचार आपले. मी तुम्हाला तिथीशास्त्र सांगितलं ऋग्वेदातलं, धक्का बसेल तुम्हाला. जुन्या आजोबाच्या आजींच्या पटकन ध्यानात येईल. महिन्यात असा एक दिवस येतो त्या दिवशी चंद्र उगवत नाही. अमावस्या. अमावस्याचं शुद्ध नाव आहे अमावस. तिला अमावस का म्हणतात माहिती का? अमावस. अ म्हणजे नाही, मा म्हणजे चंद्र, वस म्हणजे दिवस. ज्या दिवशी चंद्र उगवत नाही तो दिवस म्हणजे अमावस. सांगा ना मला, मराठी भाषेची एवढी श्रीमंती कोणत्या देशामध्ये आणि कोणत्या भाषेमध्ये? कोणत्या तत्वज्ञानाकडे अशी तत्वज्ञान आहे? महिन्यात असा एक दिवस येतो त्या दिवशी पूर्ण चंद्र उगवतो. पौर्णिमा. पौर्ण म्हणजे पूर्ण, मा म्हणजे चंद्र. पूर्ण चंद्र ज्या दिवशी उगवतो ती पौर्णिमा. असं प्रत्येक तिथंचं शास्त्र आहे. प्रतिपदा, तृतीया, षष्ठी, सप्तमी, नवमी, दशमी या प्रत्येकीला अर्थ आहे. पण एका कीर्तनात आणि एका पाकिटात मी एवढं ज्ञान देत नाही. हो, माझी पद्धत आहे. माझा ठरलेला एरिया असतो. हळूहळू राडे राडे केतुलेनी एक वेळे एका पाकिटात काय काय कडे. या अर्धी ओवी ज्ञानेश्वर महाराजांची आहे आणि ते उरलेली अर्धी ओवी ज्ञानेश्वर महाराजांची आहे. अक्का चालल्या? तुम्ही जाताय ताई? नाही का? बरं ठीक आहे. ऐका ऐका, तिची कनेक्टिव्हिटी, त्या कनेक्टिव्हिटीमध्ये आम्ही सगळेजण त्या वेदाचं वैशिष्ट्य आहे. आणि एवढ्या वेदाच्या शाखा एवढ्या कठीण आहे आणि त्या वेदाने एवढं तत्वज्ञान तयार केलं आणि त्या वेदाला वाटलं की ज्ञानोबराई माझी आई वेदशास्त्र द्योतियुगाई. आता एवढे कठीण नियम ज्या वेदात आहे तो वेद ज्या ज्ञानोबराईंना आई म्हणतो ते ज्ञानोबराई किती मोठे असतील आणि ते ज्ञानोबराई ज्या वारकरी संप्रदायाचे तो वारकरी संप्रदाय किती मोठा असेल.
काय श्रीमंती असेल हो. ही परिपक्वता संप्रदायाची. आणि म्हणून ज्ञानोबा 4 लोकांची आई झाली. आणि 4 लोकांची आई होऊन ज्ञानोबा तुमच्या माझ्या करता जबाबदारी घेतात. तुम्हाला मला देव दाखवतात. देव दाखवतात तुम्हाला मला. आणि देव दाखवत असताना तुमच्या माझ्या जीवनामध्ये तुम्हाला मला देव पाहायचा असेल ना तर आपल्याला 3च रस्ते. एक तर ग्रंथ, एक तर संत, नाहीतर भगवंत. ग्रंथातून देव दिसतो, संतातून देव दिसतात आणि भगवंतातूनच भगवंत दिसतो. ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला देव दिसतो. ग्रंथाचं पारायण, गाथा ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे. गाथा ज्ञानेश्वरी समजून घेतली पाहिजे. ग्रंथाची श्रीमंती असते. पारायण केलं पाहिजे. माझा एक मित्र म्हणे पारायण केलं की काय होतं, पारायण केलं की माणूस नारायण होतो, म्हणून पारायण केलं पाहिजे. तुम्हाला सांगू का, ज्ञानोबरांची दया होणं एकदम सोपं काम आहे. ज्ञानेश्वरीची दया होणं कठीण आहे. तुकाराम महाराजांची दया होणं एकदम सोपं काम आहे. गाथ्याची दया होणं कठीण आहे. बघा, ज्ञानोबा तुमच्यावर दया करतील, ज्ञानेश्वरी दया करेल याची गॅरंटी नाही. ज्ञानोबा तुकोबऱ्यांचं अंतःकरण मऊ आहे ना, ते लगेच दया करतील. गाथा ज्ञानेश्वरी सेवा केल्याशिवाय दया नाही करत. कुलवान घराण्याची स्त्री असते ना, कुलवान, ते साडी परिधान करते ना, तर करांगडीचं नख सुद्धा दिसू देत नाही. तिची पद्धत असते. ती डोक्यावर पदर घेते ना. आपल्याकडे पूर्वी महिला पदर घ्यायच्या. पूर्वी ठीक आहे, हरकत नाही, पदर घ्यायला डोकं लागतं. अरे मी काय चुकीचं बोलतोय का? मी चुकीचं बोलतोय का? आता मी फेटा बांधलाय. फेटा बांधायला काय लागतं? यांनी टोप्या घातल्या. टोपी घालायला काय लागतं? बऱ्याच महिलांनी पदर घेतले. पदर घ्या. आपण फेटा बांधत नाही, आपण टोपी घालत नाही, आपण पदर घेत नाही, कारण आपल्याला असं नाही. आजकाल महिला पदर घेत नाही कारण त्या कीर्तनाला जातात. म्हणजे त्यांनी कीर्तनात ऐकलं, डोईचा पदर आला खांद्यावर. वा, गाथा पाठच आहे तुमचा सगळ्यांचा. वा वा, आज बरं पाठ करून ठेवता. जे महत्वाचं आहे तिकडे नाही ध्यान. आहे की नाही? ऐका, या प्रक्रिया कधीतरी भूमिका लक्षात घ्या. ती पदर घेते ना स्त्री, पदर असा घेते की पदरात चेहरा दिसत नाही समोरच्याला. ती चेहरा दाखवतच नाही असं नाही बरं, चेहरा दाखवते. कुलवान स्त्री चेहरा दाखवते. कोणाला? पतीला. कोणाला? भावाला. कोणाला? बापाला. कोणाला? बहिणीला, आईला. तिचा चेहऱ्याची एक लकब असते. पदर घेतला की तिचा चेहरा अन्य लोकांना सहजासहजी दिसत नाही, पण पती, भाऊ, बाप, बहीण, आई यांना तिचा चेहरा सहज दिसतो. आपल्यासारख्यांना तिच्याकडे पाहिले काय दिसतं? साडीचा रंग, साडीचा काठ, साडीचा पदर, पदरावरची नक्षी. आपल्याला साडी दिसते, साडीचा रंग दिसतो, पदर दिसतो, पदराचा काठ दिसतो, पदरावरची नक्षी दिसते, पण त्या पदरात एक कुलवान स्त्रीचा चेहरा आपल्याला दिसत नाही. मला माफ करा, एकेका अभंगावर 1,000 कीर्तन आमच्या महाराज लोकांनी केले. त्यांना अभंगाचा कलर दिसला, अभंगाचा काठ दिसला, अभंगाचा पदर दिसला, पदराच्या मध्ये अर्थाचा खरा चेहरा दिसला नाही. तो दिसण्याकरता देवाची पत्नी व्हावं लागतं. अर्जुना तू वल्लभा मी कांतो ऐसा पडिये. नाही तर देवाला मायबाप मानावं लागतं. विठ्ठल मायबाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. त्या दिवशी अभंगाचा अर्थ दिसतो. कोणालाही कस काय दिसलो? ज्ञानोबा अशी एकाएकी बोलतात का? बोलत नाही. ज्ञानोबांचे ज्ञानेश्वरी. ज्ञानोबा अशी विकेट घेतात ना तुमची माझी, चालता चालता विकेट घेतात. ज्ञानोबांची गोवीचं तुकडं आहे. बैल विकून बांधला गोठा. एक माणूस, त्याच्याकडे बैल. पूर्वी आपण पाहिलं असेल, माणसांकडे 2-2 एकर जमीन असले तरी बांधावर बैल जोडी होती की नाही? 2 एकर जमीन आहे तरी गोठ्यात बैल. 2 एकर जमिनीत उत्पन्न किती येतं हा मुद्दा महत्वाचा नव्हता. त्या 2 एकर जमिनीच्या बांधावर उगणाऱ्या गवताच्या भरोशावर परमेश्वराने मला 2 मुख्य जनावरं पोसायची ताकद दिली. याच्या शेतकरी समाधानी होता की नाही? आज लोकांकडे 50-50 एकर जमीन आहे तरी त्यांच्या गोठ्यात बैल नाही. काही माणसांकडे 100-100 एकर जमीन आहे तरी त्यांच्या गोठ्यात बैल नाही. सध्या बैल घरात. अरे पूजेचे बैल असतात ना मातेचे, मग कुठे असतात ते? मग मी पूजेचं सांगतोय ना. मग कुठे असतात सध्या बैल? काही नुसते बैल असतात, काही तर मानपण डोलवतात नंदी मालकाच्या भरोशावर. सध्या बैल घरात. कशाचे? पूजेचे. फक्त कोणा दिदीचं नाव पूजा असेल तर तिने अंदाज काढू नका माझा बैल याला कसा माहिती. म्हणजे पूजा सोडून बसलेली पूजा असेल कोणी तर. पूजेचे बैल असतात. पूजेचा बैल. आणि त्याच्याकडे एक बैल होता आणि त्या बैलावर त्याचं नितांत प्रेम होतं. नितांत प्रेम.
पण त्या बैलाला उन्हाळ्यात ऊन लागायचं, पावसाळ्यात पाऊस लागायचा, हिवाळ्यात थंडी वाजायची आणि त्या मालकाला त्या बैलाची काळजी वाटायची. अरे 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 बैलाला उन्हाळ्यात ऊन लागतं, पावसाळ्यात पाऊस लागतो, हिवाळ्यात थंडी वाजते, या बैलाकरता गोठा बांधला पाहिजे. काही झालं तरी चालेल, यंदा बैलाकरता गोठा बांधलाच पाहिजे. पण त्याच्याकडे पैसे नव्हते. काय करेल बिचारा? बैलाला गोठा तर बांधायचा होता पण त्याच्याकडे पैसे नाही. पण तो हुशार होता, लातूरला गेला, बाजारामध्ये गेला, बैल विकला आणि मग त्या पैशांनी गोठा बांधला. बैल विकून बांधे गोठा. ज्ञानोबराय म्हटले बैल विकला आणि गोठा बांधला. गोठा कोणाकरता बांधला? बैला करता. बर बैला करता गोठा बांधायला पैसे कुठून आणले? बैल विकून. गोठा कोणा करता? बैला करता. बैला करता गोठा बांधायला पैसे कुठून आणले? बैल विकून. बैला करता गोठा बांधायला बैल विकून पैसे आणले मग गोठा बांधला. हा माणूस हुशार असेल का? बोला आता, हा माणूस हुशार असेल का? ज्याने बैलालाच गोठा बांधला आणि बैलच विकून टाकला, हा माणूस हुशार आहे का? हा माणूस हुशार आहे का? आता ओवीचा खरा अर्थ काय माहिती का? ज्ञानोबराय आता बोलतात तुमच्याशी माझ्याशी. ज्ञानोबरांची भूमिका अशी आहे, ज्ञानोबरांची भूमिका अशी आहे, ज्ञानोबराय तुमच्या माझ्याशी आता बोलतात. जसा त्याने बैल विकला आणि बैलाकरता गोठा बांधला हे त्याचं मूर्खपणाचं लक्षण आहे, तसं तुमचं आणि माझं हा तारुण्याचा बैल विकला आणि म्हातारपणामध्ये 70 लाखाचा घर नावाचा गोठा बांधला, हा आमचा पण मूर्खपणाच आहे. ज्ञानोबराय काय चपराक मारतात आपल्याला? त्याने बैल विकला आणि बैलाकरता गोठा बांधला. आम्ही परमार्थाकरता तारुण्य टिकवायला पाहिजे, तर संसाराच्या बाजारात शरीराचं तारुण्य विकलं आणि म्हातारपणात घर नावाचा गोठा बांधला. काय उपयोग झाला? अरे त्या गोठ्यात जर राहिला बैलच शिल्लक राहिला नाही तर त्या गोठ्याचा उपयोग काय? अरे एवढ्या मोठ्या घरात राहिला माझं तारुण्यच शिल्लक राहिलं नाही तर त्या घराचा उपयोग काय? काय ज्ञानोबरांची भूमिका आहे ऐका. म्हणून परमार्थ योग्य वयात झाला पाहिजे. बरं हो, जमत नाही. मी नेहमी सांगतो काजू खाणं चांगलं का वाईट? काजू, हां, बदाम, पिस्ता, जरदाडू, अक्रोड, चोपदार, अक्रोड चांगले, खजूर, खारेक, खोबरं, नाशिक जिल्हा आपलं मनुके, बेदाणे, हे सगळं काजू बदाम मिक्सरमधून बारीक केलं. काय झालं? पीठ. त्याला काय म्हणतात आहारशास्त्रामध्ये? खुराक. काजू बदाम पिस्ताची बारीक पीठ केलं, खुराक तयार झाली. खुराक. ही खुराक कोणाला पचते? ज्याला लातूरला ॲडमिट केलंय. काजू बदामची खुराक कोणाला पचते? पैलवान. वा, हा. काजू बदाम आरोग्याला एकदम चांगले, काजू बदाम आरोग्याला एकदम चांगले, पण ते पचवायला पैलवान लागतो. माझं पुढचं वाक्य नीट आहे का? तुमचा पोरगा, तुमचा मित्र, तुमचा भाऊ म्हणून. काजू बदाम आरोग्याला चांगले, ते पचवायला पैलवान लागतो. गाथा ज्ञानेश्वरी आणि खानदानी कीर्तनकाराचे कीर्तनं चांगलेच आहे, ते ऐकायला खाली सुद्धा पैलवानच लागतो. हो, काजू बदाम कोणालाही पचत नाही, ते पचवायला पैलवान लागतो. खानदानी कीर्तनकाराचे कीर्तन ऐकायला सुद्धा खाली पैलवानच लागतो. ते बाकीच्यांचा काय, ते बेड कोणालाही पचते. बेडला कुठं मेड आहे? वडापाव तो लोक चालता चालता पचवतात, यांचे गाणे तो लोक चालता चालता पचवतात. तर तुम्हाला अनुभव येईल 2-4 दिवसात, पाहिलं मी यादीचा अंदाज. तर याच्या भूमिका आहे ना, परमार्थ पतिकतेची भूमिका आहे. काजू बदाम पैलवानालाच पचतात. मान्य झालं का तुम्हाला? पैलवानालाच पचतात. मग चला 95 वर्षाच्या पैलवानाला खायला देऊ. नाही दादा, वय निघून गेलं ना, काजू बदाम आरोग्याला किती चांगले असले, वय निघून गेलं ना, काजू बदाम उपयोगाचे नाही. गाथा ज्ञानेश्वरीन कीर्तन किती बी चांगले असले ना, माझ्या दादांनो, वय निघून गेलं ना, परमार्थसुद्धा शरीराला घातक होतो. ताकद निघून जाते. हो, काही राहत नाही शिल्लक. तुम्हाला सांगतो ज्ञानोबरांची ओवी आहे, आयुष्याचे सूत्र बिघडता. उमटे भूताची खडाळता. हा, असं खडाळकन म्हटलं पाहिजे. चोपदार. उमटे भूताची खडाळता. ऐका ऐका, आयुष्याचे सूत्र बिघडता. सूत्र बिघडायला टाईम नाही लागत बरं, एकदम अप टू डेट राहतो आपण. हा हा, एकदम अप टू डेट, पण सूत्र बिघडायला टाईम नाही लागत. अरे काय झालो? अरे माझे डोळे जागेवर हो, मला दिसत नाही. माझे कान जागेवर हो, मला ऐकू येत नाही. माझे पाय जागेवर हो, मला चालता येत नाही. अरे 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 अरे, कीर्तन 11 वाजता संपलं आणि 11:15 वाजता मला अटॅक आला. काय झालं असलो? कस काय अटॅक आला? काही नाही, ओवी वाच, आयुष्याचं सूत्र बिघडता. कारण नसताना तुम्हाला मला अटॅक आला ना, आयुष्याचं सूत्र बिघडलं. कारण नसताना मला पॅरेलिसिसचा झटका आला, आयुष्याचं सूत्र बिघडता. एक दिवस चक्कर आले, डॉक्टरांनी चेक केलं, तुम्हाला शुगर आहे, आयुष्याचं सूत्र बिघडता. कान जागेवर आहे, मला ऐकू येत नाही, आयुष्याचं सूत्र बिघडता. भजनी म्हणतात राम राम, ते येडं म्हणतं लांब लांब.
भजनी म्हणतात हे शंकरा, ते म्हणतात हे बंद करा. म्हणजे केवढ्या अडचणी वाढत जातात. काय याला उत्तर? आयुष्याचे सूत्र बिघडलं सूत्र. ते सूत्र बिघडायच्या त्या देवाला जाणण्याचा प्रयत्न करा. ते सूत्र बिघडायच्या त्या देवाला मानण्याचा प्रयत्न करा. ते सूत्र बिघडायच्या देव पहावया करीवो सायास. प्रयत्न करा, पहा त्या देवाला. आम्ही प्रयत्न करतोय हो, पण निर्गुणाचं ज्ञान आम्हाला माया होऊ देत नाही आणि सगुणाचं ज्ञान आम्हाला अविद्या होऊ देत नाही. ज्ञानावर म्हटली अविद्या आणि माया तुम्हाला देवाकडे जाऊ देत नाही का? म्हण नाही जाऊ देत. मग ती जर जाऊ देत नसेल ना, मी धावतो तुम्हाला देव. ज्ञानोबरांची धमकी कशी माहिती का? देखिला देखिला माये देवाचा देव. ए माये, माये म्हणजे माया. ए माये, ए माया, तू देव पाहू देत नाही ना, तुझ्या छाताडावर सांगतो देखिला देव. एकदा नाही, देखिला देखिला म्हणजे काय? एकदा सगुण रूपात देखिला आणि एकदा निर्गुण रूपात देखिला. देखिला देव सगुण रूपात, देखिला देव निर्गुण रूपात. आणि त्याला जेव्हा देखिला नाम पाहिला तेव्हा तो देव मला कसा दिसला? अभंगाच्या पहिल्या चरणात. अनुपम्य मनोहार काश्य शोभे पितांबर. 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 अनुपम्य अनुपम्य मनोहार काश्य शोभे पितांबर. अनुपम्य मनोहार काश्य शोभे पितांबर. चरणी ब्रिजाचा तोंडार देखिला देव. चरणी ब्रिजाचा तोंडार देखिला देव. योगियाची देखिला देवो. कसा आहे तो देव? अनुपम्य. अनुपम्य संस्कृतोद्भव शब्द आहे. अनुपम्य, अन म्हणजे नाही, उपमा म्हणजे उपमा. ज्याला कधीच कोणतीच उपमा देता येत नाही तो अनुपम्य. हा तो डोळ्याने दिसणार नाही पण इथे अनुभवता येईल, हार्टले अनुभवता येईल. आणि देवाला आहे ना, थोडं जबाबदारीने माफी मागून बोलतो, मंदिरातला देव समजला तर पाहिजेच, पण एखाद्या वेळेस मंदिरातला देव समजला नाही तर चालेल, इथला देव समजला पाहिजे. इथला आपण सकाळी सकाळी स्नान झालं मंदिरात जातो की नाही? सकाळी आपण मंदिरात जातो कशा करता? देव झोपलाय का उठलाय हे पाहण्याकरता. मग कशा करता जातो? देवाच्या दर्शनाला. बरं, देवाच्या दर्शनाला मंदिरात गेल्यानंतर आपण देवाकडे किती तास पाहतो? किती मिनिट? माझा अनुभव सेकंद. मी मंदिरात गेलो, देवाकडे पाहतो 3 किंवा 4 सेकंद, 4 किंवा 5 सेकंद. मी मंदिरात गेलो, देवाकडे 4 ते 5 सेकंद पाहतो. 5व्या-6व्या सेकंदाला खाली वागतो, 6व्या-7व्या सेकंदाला पाया पडतो, 7व्या-8व्या सेकंदाला पुन्हा उभा राहतो, 9व्या-10व्या सेकंदाला हात जोडतो आणि 11व्या सेकंदाला मी रोज मंदिरात चुकी करतो. मी म्हणजे तुम्ही पण. पाया पडून उभा राहिलो, हात जोडले की डोळे काय करतो आपण? बंद करतो. कुणाला पाहायला आलो होतो? देवाला. आणि देवाला पाहून डोळे काय केले? वाय का? अरे देवाला पाहायला आलो, देवालाच पाहून डोळे बंद केलं म्हणजे काय? हित सेन्स आहे, हित सेन्स आहे. त्या सेन्सचं नाव आहे तैसा हृदयामध्ये मी रामो.
सर्वागती राम. आपल्याकडे प्रमाण आहे पा, मेंदू बंदी खाना केला, हृदय बंदी आहे का? हां, चला त्या निमित्ताने आपले मेंदू ते चेक झाले. काय बरेच लोक मानेवर फक्त 7-8 किलोचा बोजा घेऊन फिरतात. ब्रेन इज सेम बट माइंड इज डिफरन्स. काय काय नसते आकाराने वाढलो, विचारांची त्यांची भेटच झाली नाही बिचारांची. ऐका, त्याला पाहण्याकरता हे तर सेन्स आहे. तो सेन्स आहे ना, तो सेन्स सांगतो चामाचे डोळे दाविते, विषयाते इंद्रियाते गोडी लाविते. या चामाच्या चर्माच्या चांबड्याच्या डोळ्यांनी दगडाच्या मूर्तीत तुम्हाला पाहिलं मी इतका सुंदर आहे. मंदिरात चांबड्याच्या डोळ्यांनी दगडाच्या मूर्तीत मला पाहिलं मी इतका सुंदर आहे. भल्याग्रस्ता, ते चांबड्याचे डोळे बंद कर आणि तुमच्या गुरुने तुम्हाला जे ज्ञान दिलंय ना, मध्ये ते ज्ञानाचे डोळे उघड. तुला कळेल तुझ्या हृदयात परमात्मा म्हणून मी किती सुंदर आहे. आणि इथला देव महत्वाचा आहे, बाकी तर सब कुछ चलता आहे. इथं असतो की नाही? हा, इथला आणि इथं तो प्रगट नाही होत बरं, एकाएकी प्रगट होत नाही. लग्न झालं, लग्न झालेल्या जोडप्याची पहिली इच्छा काय असते? घटस्फोट. मग पटकन बोलायचा, गॅप पडला मी काय करू? लग्न झालेल्या जोडप्याची पहिली इच्छा काय आहे? लग्नाला 2, 4, 6, 8, 10 महिने, वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष एखादा मुलबाळ झालं पाहिजे ना. एखाद्या दिदीचं लग्न झालं, तिच्या लग्नाला 5 वर्ष झाले आणि लग्नाला 5 वर्ष होऊन तिला जर मुलबाळ झालं नाही, तिच्या गल्लीतल्या इतर महिला इतक्या इमानदारीने कपडे धुतात तिच्या नावाने, म्हणजे काय का गुड्डी काय नाही अजून, म्हणजे मुलबाळ गुड्डी लावत नाही, टेन्शन गल्लीतल्या घेतात. सल्लागार समिती घातक असते, निवडणारे लोक कधीही चांगले आहेत, तज्ज्ञ घातक. हे जे घेतलेले असतात ना तज्ज्ञ, बापरे, ते खरं म्हणजे आज्ञाच असतात, म्हणून त्यांना तज्ज्ञ म्हणून घ्यायचे असतात. मग ते गाव शांत राहतं. माझा अनुभव आहे अंगे, अनुभवाचे रस देव अर्थभूता. ठरवलं शक्यतो तंटामुक्तीचा अध्यक्ष तोच व्हावा, तो होण्यासाठी भांडण व्हावं. आमच्याकडे तंटामुक्तीचा अध्यक्ष कोणाला करायचा याच्यावर आधी तंटा होतो आणि मग तंटामुक्तीचा अध्यक्ष होतो. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. प्रक्रिया लक्षात घ्या. त्याला जाणण्याकरता लग्न झालेल्या जोडप्याची इच्छा आहे मुलबाळ झाला पाहिजे. एखाद्या दिदीच्या लग्नाला 5 वर्ष झालं मुलबाळ झालं नाही अपेक्षा वाटते ना. आणि महिलांचं सोडा आपल्याला वाटत नाही का? 5 वर्ष झालं माझ्या लग्नाला अजून मुलगा नाही, मला अजून मुलबाळ नाही, वाटतं ना माणसाला. एखादा पोरगा पाहिजे की नाही? एखादा पोरगा पाहिजे की नाही? अरे लागेल ना, एखादा पोरगा लागेल ना. पोरगा लागतो की नाही? लागेल ना. अरे पोरगा लागेल ना आपल्याला. कशाला? मी दिवा लावायला म्हणतोय, तुम्ही लावा काड्या. तुम्हाला संसारात पोरगा पाहिजे ना, त्याचं गर्भाशय इथे आहे. दादा, तुम्हाला संसारात पोरगा पाहिजे ना, त्याचा गर्भाशय इथे आहे. तुम्हाला परमार्थात पोरगा पाहिजे ना, ज्ञानाचा, त्याचा गर्भाशय इथे आहे. देव इथं प्रगट होतो. थोडं मांडुक्य उपनिषदाची भाषा सांगतो, गर्भोपनिषदाची भाषा आहे. थोडी शब्द माझे वेगळे वाटतील, पण शेवटच्या वाक्याला तुम्हाला आनंद वाटेल की वारकरी संप्रदाय किती श्रीमंत आहे. तुमचे माझ्या ज्ञानाची गरज असते. देवाच्या आकलनाचं ज्ञान देतात त्याला गुरु म्हणतात. गुरु शक्यतो श्रोत्रिय असावे आणि सोबत ब्रह्मनिष्ठ असावे. श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ श्री गुरु तुम्हाला मला तत्वज्ञान देतात. तुमचे माझे गुरु. आता एखादा माणूस आपल्याशी बोलतोय, बोलण्याकरता काय पाहिजे? तोंडात जीभ. जिभेचं नाव आहे रसना, तिला संस्कृतमध्ये म्हणतात जिव्हा. जिभेला काय म्हणतात? जिव्हा. तुमच्या माझ्या तोंडात जी जिव्हा आहे तीच जिव्हा आपल्या गुरुच्या तोंडात आहे. पण आपल्या गुरुजीच्या तोंडात जी जिव्हा असते ना, ती जिव्हा नसते, ते कामशास्त्रातलं लिंग असतं. तुमच्या माझ्या गुरुजीच्या तोंडातल्या जिव्हा नावाच्या लिंगातून जे ब्रह्मज्ञानाचे शब्दरूपी शुक्राणू बाहेर पडतात, ते ब्रह्मज्ञानाचे शब्दरूपी शुक्राणू शिष्याच्या कानाच्या योनीतून हृदयाच्या गर्भाशयात गेले की तिथे प्रगट होतो, त्याला आत्माराम म्हणतात. आणि मग तुम्ही सांगतात झाली संध्या, संदेह माझा गेला, आत्मा राम हृदयी प्रगटला. इथे जो प्रगट होतो ना, तो नॉलेज ऑफ द सेल्फ, आत्मज्ञान. मी वासुदेव तत्वता आहे. मी कोण? करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा आश्रय रहित, विषय रहित ज्ञान. ज्ञान वांज नसावं, ज्ञान नपुंसक नसावं, ज्ञान वीरत्वाचं असावं, ज्ञान शुरत्वाचं असावं. त्या शुरत्व वीरत्वाच्या ज्ञानाचा जो आहे तो अनुपम्य आहे. तो काय वर्णन होईल? कसा आहे तो? मनोहर. मनोहर आहे तो. मनोहर म्हणजे सगुण. मनोहराची व्याख्या काय? मन अधिक हर इट इक्वल टू मनो. मनाला हरण करतो तो मनोहर.
मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला गोविंद गोविंद मना लागले या छंद लावी मना पिसे गोविंदाचे तुका म्हणे मना सांगतो विचार धरावा निर्धार दिसेंदिश आता माझे मनी धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावे पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला नंदाचा मन येणे वेदे मन तो भगवान परमात्मा वेधून घेतो. ऐका त्याचं काम आहे मनाला वेधून घेणं. वाजवली त्याने बासरी, त्याच्या बासरीचा निनाद ऐकला, सगळ्या गोपिका गेल्या. तेव्हा सगळं घरी जाग, तुम्हाला घर आहे दार आहे पती पत्नी मुलं बाळे सत्ता संपत्ती, जा घरी. गोपिका म्हटल्या आता कैसी जाऊ घरा नो हे बरा लौकिक. हे देवा आम्हाला घरी जाणं शक्य नाही. नाही ग बाई तुला जावं लागेल. काय जावं लागेल? तुला संसार आहे, जाडून संसार बैसोलो अंगाने संसाराच्या नावे घालून अशून्य संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. हे देवा नकोच आम्हाला तुझ्याशिवाय कोण नको. हे बघा मी तुम्हाला बोलवलेलं नाही, तुम्ही यायचं नाही. त्या म्हटल्या तू बोलवलं नाही, अरे तूच बासरी वाजवली ना. देव म्हटलं मग त्या बासरीशी बोला, माझ्याशी बोलायचं नाही. त्या गोपिका बासरी जोड गेल्या. गोपिकेचं नाव विशाखा. ती विशाखा नावाची गोपिका देवाच्या त्या बासरी जोड जाते. का ग हे बासरे, तू लाकडाची आहे, आम्ही हाडामासाचे आहे. तू निर्जीव आहे, आम्ही सजीव आहे. तू परकृत आहे, आम्ही सुकृत आहे. आम्हाला घरदार पती मुलं बाळं सगळं आहे. आम्ही सगळं सोडून त्याच्या जवळ येतोय, तरी तो आमचा स्वीकार करत नाही. आणि तुझा काहीच त्याग नाही, तरी तो देव तुला जवळ घेतो. रस्त्याने चालायला लागला की तुला कमरेला खोवतो. बेब्रत बेनूम जेवायचं असेल उजव्या बाजूला बसवतो. झोपायचं असेल उशाजोड बासरी ठेवतो. आणि भौतिक या भौतिक जगात तू एकटी भाग्यवान आहे की तुला देवाच्या ओठाचा स्पर्श होतो. कुठून कमवलं ग तू एवढं पुण्य? हे बासरे सांग ना, कुठून कमावलं तू एवढं पुण्य? त्या बासरीने सांगितलं तुला सांगू का, कोणत्याही लाकडाची बासरी होत नाही. कोणत्याही लाकडाची बासरी होत नाही. त्याच लाकडाची बासरी होते जे लाकडं सरळ असतात. हो, कोणतेही लाकडं कीर्तनात येऊन बसत नाही, तेच बसतात जे विचाराने सरळ असतात. तुम्ही कधी पहा वाकडे लाकडं स्मशानातच दिसतात. त्याच लाकडाची बासरी होते जे लाकडं विचाराने सरळ असतात. हो, ज्या लाकडात गाठ आहे ना त्याची कधी बासरी होत नाही. ज्या लाकडात गाठ आहे त्याची कधी बासरी होत नाही. ज्या लाकडात अहंकाराची गाठ आहे त्याची कधी परमार्थाची बासरी होत नाही.
तुला सांगू का, मी स्वतःचं शरीर आतून पोकळ केलं, मी स्वतःचं शरीर आतून पोकळ केलं, म्हणून त्या भगवान परमात्म्याला होठावर धारण केलं. तूही तुझं शरीर आतून पोकळ कर, तो देव एक दिवस तुझ्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही. तू का म्हणे चित्त करारे निर्मळ, घातले बाहेरी, घातले बाहेरी कामक्रोध वैरी. तू का म्हणे देह बरेला विठ्ठले. आपल्याकडे प्रमाणाचा साडा जास्त आहे म्हणून जेवढं गरजेचं आहे तेवढंच म्हणतो आपण. ज्याच्याकडे मटेरियल कमी राहतो तो गायना टाइमपास करतो. तर ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद, अनुभव घ्या. मला बरोबर आहे ना. आपल्याकडे नमुने इतके खतरनाक आहे ना. आता सप्ताह बसलाय की नाही, आता सप्ताहात म्हणणारे बोलवले की नाही, तरी महाराज एक गाय घेऊन येतो. मग एकाच्या करता बोलवले, मग आहे ना ते विचार त्यांना, ते कशा करताय, मग यांना म्हणते ना परत तू अजून एक वजो घेऊन आला. भाडेकरू वाय पाठीवरी भार. अडचणी वाढतात की नाही पाकिट देताना. तर ऐका, बासरी तोडायचं शास्त्र आहे. भागवताची सूक्ष्म प्रक्रिया काय माहिती का, श्रीमद भागवतात ते बासरी ना बासरीचं लाकूड कधी तोडायचं त्याचं शास्त्र आहे. पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी आणि दशमी या 5 तिथ्यांना बासरीचं लाकूड तोडत नाही. जर पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या 5 तिथ्यांना बासरीचं लाकूड तोडलं तर त्याची बासरी केली, ती बासरी किडते, सडते, खराब होते, जास्त दिवस टिकत नाही. का खराब होते माहिती का, ती ज्या तिथीला तोडलेलं लाकूड असतं ना त्या तिथीला गर्व होतो. कधी तोडली ती, पंच मी, सप्त मी, अष्ट मी, नव मी, दश मी. आणि माफ करा, जिथं मीपणा असतो तिथे देव नसतो. जिथे मीपणा असतो तिथे देव नसतो. त्या मीपणाची ज्याला जाणीव होते त्याला मन म्हणतात, आणि त्या मनाला हरण करून घेतो म्हणून त्याला मनोहर म्हणतात. अनुपम्य मनोहर कासे शोभे पितांबर. त्याच्या कमरेला पितांबर, पीत पितांबर कसला कटी, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. डोंगरेजी महाराज म्हणायचे, डोंगरेजी महाराज, आदमी जितने ज्यादा फॅशन के कपडे पहनता है उतना दिल में पापी होता है. म्हणून पूर्वी महिला म्हणजे पातळ नऊवारी साडीच नसायच्या. लग्न झाल्यावर तर 100% साडी. आत्ता ह्या लग्न झालेल्या मुलीने मागच्या 10-12 वर्षात महाराष्ट्राचा पंजाब केला. नाही तर आपल्याकडे म्हणजे आहे की नाही. राईट. You know English language? You know English language? Yeah? No? No? Okay. त्यांना येते तर आपण शिकून तरी घेऊ. मला येते, मला एवढेच येते. कोणी पहिला प्रश्न विचारला की यस, दुसरा विचारला की नो, आणि तिसरा जर आपल्याकडे फॉर्म बोलायला लागला मी तुमच्यासारखा तो डोंट वरी, आय एम सॉरी. ऐका, प्रक्रियेमध्ये आदमी जितने ज्यादा फैशन के कपड़े पहनता है उतना दिल में पापी होता है. इसलिए महाराष्ट्र का वारकरी संप्रदाय सफेद कपड़े पहनता है. ताकत है बरं वारकरी संप्रदायाचे. ऐसा नहीं लाल ना रंगाओ में हरी ना रंगाओ अपने रंग में रंग दे चुनरिया. आपला वारकऱ्याचा एकच रंग, एकच रंग. कोणता आपला एकच रंग, त्याचं नाव पांडुरंग. बाकीचे रंग तारकेकाचा टाका संग, पांडुरंग स्मरा हो. आपला रंग पांडुरंग. माग चरणे ब्रेदाचा तोडर. त्याच्या पायात जी ताकद आहे ना ते कुठे, इथनं पंढरपूर 150-200 किलोमीटर आहे. स्वतःच्या गाडीने आराम करत गेले तरी 5 तासात माणूस पंढरपूरला पोहोचाल. धर्मशाळेत बॅगा ठेवल्या, आपण दर्शनबारीला लागलो. दर्शनबारी गोपाळपुऱ्यात. जुन्या जाणत्या आजोबा लोकांना माहिती असेल, महिना वारकऱ्यांना, गोपाळपुऱ्यातून माणूस दर्शनबारीला लागला म्हणजे कमीत कमी 20 तासानंतर भेटतो. गोपाळपुऱ्यातून 20 तास दर्शनाला लागतात. कमीत कमी 20 तास लागतात. ठीक आहे, एकत्र नका येऊ. महाराष्ट्रात आले ते कमी झालं का. तेव्हा बाजूला 2 जण एकत्र राहा, तर तिसऱ्याला बाजूला काढणारेच 1 वर्षात. तर हवेत दादा तुम्ही राहाल. दादा तुम्हाला नाही सोडणार आम्ही, तुम्ही चांगले आहेत. तर तुम्ही आमच्यावर चांगली वेळ आणली, तुम्हाला भीती नाही दादा. हळूहळू रेंजमध्ये या. 20 तास गोपाळपुऱ्यातून दर्शन बारीला लागतात. 20 तास. आणि दर्शन बारीमध्ये जास्त पारमार्थिक बनायचं नाही. किती सात्विक वारकरी असला
तरी दर्शन बारीत सात्विक बनायचं नाही. दर्शन बारीत जातवान वारकऱ्याला दोन्ही कोपरांचा वापर करता आला पाहिजे. आपुली आपण आज ताकदीनं पुढे जाता आलं पाहिजे. दोन्ही कोपराचा वापर करता आला. मागे कोण आहे ते नाही पाहायचं, पुढे गेले ते निदाई झाले. हा पटपट चालायला लागतं दर्शनबारीमध्ये. आलो गरुड खांबाजवळ, हो हो घेतलं बांधास महाराजांच्या पादुकाचं दर्शन, घेतलं तुकोबऱ्यांच्या पादुका दर्शन, दोन्हीच्या मध्ये घेतलं वेदाचं दर्शन. गेलो गाभाऱ्यात, 10:30 वाजून गेले आणि गाभाऱ्यात गेलो आणि पांडुरंगाच्या चरणावर डोकं ठेवलं. मागे तो कर्मचारी असतो मंदिराचा सरकार, त्याने पाठीवर थाप मारली. तो का का तुम्ही औसा तालुक्यातून एरंडीहून आले का? म्हणे हो. इतक्या लांबून आले? म्हणे हो. दर महिन्याला येतात? म्हणे हो, मी महिना वारकरी आहे. ठीक आहे, तुम्ही 10 मिनिटं दर्शन घ्या. म्हणतो की नाही तो? म्हणत नाही? आम्हाला तर म्हणतो. तुम्ही भांडखोर असाल. नाही 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 नाही, 20 किलोमीटरहून एका 200 किलोमीटरने या, 30 किलोमीटरहून एका 300 किलोमीटरने या, 40 किलोमीटरहून एका 400 किलोमीटरने या. दादा 5 तास गाडीमध्ये बसल्यानंतर एस टीमध्ये प्रवासाचा थकवा, 20 तास दर्शनबारीमध्ये उभं राहिल्यानंतर शरीराचा थकवा, असा 25 तासाचा शरीराचा थकवा एका सेकंदात ज्याच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर जातो, तो देव मी पाहिला. ही माझी परमार्थाची श्रीमंत. पाहिलं मी त्याला पायाकडे. चरणी ब्रेदाचा तोडर देखिला देवो. वा 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 वा. पाहिला तुम्ही देव? हो पाहिला. मग इतर साधनांनी पाहायचं म्हटलं तर इतरांचं कठीण आहे जरा. योगिया दुर्लभ, योगिया दुर्लभ. योगियांच्या ध्यानी ध्याता ना थोडसे. योग्यांना तो दुर्लभ आहे, पण म्या देखील असा जणे. मग का हो, तू मला कस काय दिसला? तो त्याने मला डायरेक्ट नाही दिसला, त्याने योग्याची कशी कसोटी घेतली. अभंगाच्या 2ऱ्या चरणात. योगियाची कसवटी, योगियाची कसवटी, योगियाची कसवटी, योगियाची दावी तसे नेत्र फुटे, दावी तसे नेत्र फुटे, दावी तसे नेत्र फुटे, दावी तसे नेत्र फुटे. उभा भिवर जती तती योग्याची कसोटी. तो काय करतो? तो योग्याची कसोटी घेतो. ऐका, योग मार्ग कठीण आहे बरं. गीता असं सांगते, क्लेशोदिक तरस्तेशा मव्यक्ता सक्त चेतसाम अव्यक्ताय गतिर्दुःखम देहवद्भीर वाप्यते. देहवद्भीर वाप्यते अव्यक्ताय गतिर्दुःखम असक्त सक्त चेतसाम क्लेशोधिक तरस्तेशा. योगाची वाटा जे रेगालेगा सुबटा तया भागाला त्या दुःखाचा वाटा. जे रेगालेगा सुबटा योगाची वाटा. पाहे पालो हा चने ते पोट भरणे की प्राणे. शुद्धी म्हणो ते पोट भरणे की प्राणे. जे बोचरिया पडते खाणे. पाहे पालो हा चने तहाने तहानेचे प्यावे. अहोरात्र व्हावे मवावी वारा अहोरात्र. भुकल्या भुकचे कवी का तहानल्या तहानेचे प्यावे. शीत वेळ हवे वृष्टीचे असावे. घरात वृष्टीचे असावे. उष्ण पांगुरावे शीत वेळावे. योग याग विधी वायाची उपाधी. योग यनन्य सिद्धी. याग यनन्य सिद्धी. विधी यनन्य सिद्धी. योग वायाची उपाधी. याग वायाची उपाधी. विधी वायाची उपाधी. योग दांभिकाचा धर्म. याग दांभिकाचा धर्म. विधी दांभिकाचा धर्म. प्रमाण 1 अर्थ 9. याला म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. याला म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. एकदा चोपदार करता टाळ्या वाजवा. म्हणजे माझ्या भाषेत सांगू का? माझ्या भाषेत
खानदानी वारकरी असा असतो. खानदानी खानदानी वारकरी त्याच्या DNA असतो तो, त्याच्या रक्तात गुणच असतो तो त्याला कधी शांत बसू देत नाही. त्याच्या रक्तात तो गुण ठरलेला असतो की आपण काय म्हटलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे. नाही तर माझा पिंडनी मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा चोपदार करता टाळ्या वाजवायला लावले. चोपदार नाही तर मला आमदार खासदार चोपदार चालत नाही आपलं. तर भूमिका योगाची कठीण आहे. कठीण आहे. योग इतका सोपा आहे का? रामदेव बाबाचं योग केलं की जाड माणसं बारीक होतात. रामदेव बाबाचं योग केलं की जाड माणसं बारीक होतात. ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीतला योग करायला माणसंच बारीक लागतात. मी 2 इंचा योग करत नाही तरी बारीक आहे. हा योगायोग आहे. मला पण वाटतं क्षेत्रफळ वाढलं पाहिजे. आता वाढत नाही त्याला काय करणार आपण. माझी आई म्हणायचे तो लग्न झालं की तब्येत सुधारेल. आई बोडे असते तिच्या प्रेमाला चॅलेंज नाही. माझी आई म्हणायचे लग्न होते 100% तब्येत सुधरेल. म्हटलं आज कसं काय म्हणते तू. आई म्हणे तसं नसतं भाऊ, आईचं वाढणं वेगळं असतं. वेगळं असतं. म्हटलं म्हणजे बाईचं कसं असतं, तिने वाढावं मग आपण वाढावं. बाईचं कसं असतं, तिने वाढावं आपण वाढावं. मला वाढता वाढता 30 किंवा वाढून गेली माझ्या लक्षात नाही आलं. मग तुम्ही मला असू नका, तुम्ही तुमच्या कंपनीचे पण शेअर चेक करा. तुम्हाला 100% विश्वास पडेल की तुमची प्रॉपर्टी वाढली आहे. तर धन्यवाद मंडळ, आपले आभारी आहे. ऐका, योगाचं काठीण्य. योगाच्या 3 भूमिका, छेदन, भेदन आणि दोहन. एका 2 मिनटं सांगतो. दोहन नावाचे प्रकार. दोहन म्हणजे दुग्ध दोहन. आपण गोठ्यात जातो, चरवी गडवा तांब्या बकेट बादली घेतो, गायच्या कासेत पाणी टाकतो, दुग्ध दोहन करतो. दोहन करताना 2 बोटांची जास्त ताकद लागते. दूध काढताना 5ही बोटं पण याची ताकद जास्त. देवाने आपल्याला किती हात दिले? हात किती दिले? 10. हां, तर मेरे तरफ ध्यान देना, मैं गंगाधरी शक्तिमान हूं. किती हात दिले देवाने आपल्याला? 2. हेका हाताला बोट किती दिले? 5. हेक्का बोटाला असल्या कांड्या किती आहेत? 3. अंगठ्याला किती आहे? नीट पा लवकर, पा लवकर. आता खरंच पाहत आहे का? अरे जगता कशाला आहे? 50-50, 60-70 वर्षाचे झाले, अजून बोटाच्या कांड्या माहिती नाही. आत्ता बोटाच्या कांड्या पाहत आहे. इतक्या विचित्र कांड्या जन्माला कसं काय येतात? अरे चमत्कार आहे ना. आता पाहता येते आपल्याला 2 आहे का 3 आहे. एवढं वय झालं तरी बोटाच्या कांड्या माहिती नाही. बस स्टँडवर गप्पा मारते, अख्ख्या गावाला ओळखून आहे. बोट ओळख, जरा बोट ओळख. त्यानं गाव ओळख खायला निघाला. हे काय? तर्जनी, मध्यमा, अनामिका, करांगडी, अंगठा. तर्जनी आणि अंगठा या 2 बोटांमध्ये गाईचा स्तन पकडला, दूध काढायला लागलो की गाईच्या स्तनाची लांबी वाढते. जसं या 2 बोटात गाईचा स्तन पकडला की त्या स्तनाची लांबी वाढते, तसं योग्याने या 2 बोटांमध्ये जिभेचा शेंडा पकडावा आणि जिभेचं दोहन करून जिभेची लांबी वाढवावी. याला योगाचं दोहन म्हणतात. आता जिभेची लांबी वाढावी. किती वाढली पाहिजे? त्या जिभेचा शेंडा कुठं लागला पाहिजे? नाकाला. कुठं लागला पाहिजे? नाकाला. का बरं? नाही म्हणजे नेमकं कसं अंदाज काढला तुम्ही? मी नाकाला बोट लावलं म्हणून का? बरं नाकाला लावलं, बरं गुडघ्याला नाही लावलं. म्हणजे मी जर गुडघ्याला लावला असतं तुम्ही सांगितलं असं गुडघ्याला टेकली पाहिजे. बरं मग जिभेचा शेंडा नाकाला लागला पाहिजे का नाकाच्या? नाकाच्या. अंदाज चुकतोय तुमचा. जिभेचा शेंडा या 2 भुवयांच्या मध्ये इथं टेकला पाहिजे. ऐका, हा कोपर ते हितपर्यंत याला हात म्हणतात. हा हाताचा अंदाज आहे की नाही आपल्याकडे, याला हात म्हणतात. हातभर म्हणजे कोपरापासून ते बोटापर्यंत हातभर. याच्या 3.5 हाताची लांबी, नागिनीचा आकार, सुईसारखी बारीक, गुदस्थान आणि लिंगस्थानाच्या मध्ये शिवण आहे. त्या शिवणीवर कुंडलिनी बसलेली आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही जिभेचं दोहन करता तेव्हा जिभेचा शेंडा इथं टेकतो. इथं टेकला की ती कुंडलिनी मोकळी होते. मोकळी झाली की ती लिंगस्थानात येते, तिथून ती नाभिस्थानात येते, तिथून ती उदरस्थानात येते, तिथून ती वक्षस्थानात येते, वक्षस्थानातून कंठात येते. कंठामध्ये कुडद नावाचे एक नस आहे. कुडद. कुडद म्हणजे काय माहिती का? मन असतं ना आपलं मन. आपलं मन डोळ्यात असलं की आपल्याला जाग राहते. आपलं मन हृदयात गेलं की आपल्याला झोप लागते. आणि आपलं मन त्या कुडद नावाच्या नसमध्ये गेलं की आपल्याला स्वप्न पडतं. स्वप्न पडणं म्हणजे मनाने कुडदमध्ये जाणं. त्या कुडदची व्याख्या काय माहिती का? बाळ जन्माला येतं. जन्माला आलेल्या बाळाच्या टाळूवर जे केस असतं त्या केसाच्या 10,000 नंबरचा तुकडा जिथं असतो त्या मायक्रोसेकंडमध्ये कुंडलिनी तिच्यामध्ये राहते. त्याला कुडद म्हणतात. ते कुंडलिनी तिथून निघते आणि मग वर येते. बाहेरून जिभेचा शेंडा इथं टेकला. इथं अमृतकुपी आहे.
इथं अमृताची पेटी आहे. तुमच्या आणि माझ्या शरीरामध्ये अमृत आहे, प्रत्येकाच्या शरीरात अमृत आहे. त्या अमृताच्या पेटीचं संरक्षण करण्याकरता वारकरी इथं गंध लावतात. बरेच लोकांना गंध लावायचा पण गंध नाही हो, इतके गंध आहे. काही काही माणसं 12 महिने विधवा, म्हणजे त्यांचं कपाळ झाले मुक्तद्वार लाभ झाला रोकडा, त्यांच्या कपाळावर गंधच दिसत नाही. पण काही काही लोक गंध लावा, काही कुंकू हळद काय लावायचं ते लावा, पण लावली पाहिजे कपाळाला, कळायला पाहिजे ना. हा, ज्याच्या कपाळावर नसेल टिडा त्याच्यापासून खरेदी टाळा. हे वैशिष्ट्य इथं लावायचा असतो, तो इथं लावायचा असतो. आणि मग ते लावला, बाहेरून जिभेचा शेंडा इथं टेकला की आतून कुंडलीने तिथं दंश करते. दंश केला की अमृताची कुपी, अमृताची पेटी फुटते. अमृताची पेटी फुटली की अमृत सगळ्या शरीरामध्ये स्त्रवतं, द्रवतं, संचारण पावतं. आणि या मरणाऱ्या खोट्या शरीरामध्ये सगळीकडे अमृत पसरायला लागलं की चांगदेवासारखा योगीसुद्धा 1400 वर्ष जगतो. याला योगाचं दोहन म्हणतात, याला योगाची ताकद म्हणतात. अजून सांगू का, असा एक योगी चांगदेव 1400 वर्ष, पण दर 100 वर्षाने काय बदलवतोय, आत्मस्वरूप बाहेर काढून ठेवतोय. पण 727 वर्ष झाले आळंदीमध्ये. काय चाललंय ज्ञानोबरांचं, कुठे ज्ञानोबर आहे. ज्ञानदेव घेतले दान बाबा वाढ छंद, समाधी बैसाला निर्वाण बाबा वाढ छंद, हृदयी धरून या ध्यान बाबा वाढ छंद, कथा कीर्तन करितो बाबा बाळ छंद. बाळ छंद बाबा बाळ छंद. ज्ञानदेव घेतले दान बाबा बाळ छंदो. पूर्वी जुने वारकरी असे छंद म्हणायचे. केव्हा, कन्हैया लागला तुझा छंद म्हणत नव्हते तेव्हा. आता कोणतेही छंद लागतात. तर म्हणजे काही काही वारकरी तेवढे कपाळ करंटे तुझ्यासाठी आले. म्हणजे मेल्यानंतर यांच्याकरता नरक बांधावं लागेल की नाही. मग त्याचं काम चालू आहे आपल्याकडे. ऐका, बाळ छंदो ज्ञानोबा 750 वर्ष झालो. समाधी संजीवन हरिपाठ ज्ञानोबा योगे याची कसवटी. दावी तसे नेत्रपुटी उभा विवरेच्या तटी, देखिला देव बाप रुक्मा देवरू पुंडलिका बाय करू परब्रह्म साकारू देखिला देवो. त्या पुंडलिकाची भेटी, परब्रह्म आले गा पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत. तो का म्हणे मात धन्य त्याची. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीने झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. धन्य पुंडलिके बहुबरे केले निधान आणि येले पंढरी, वैकुंठीचा पुतळा आणेला भुतडा. धन्य तो आगळा पुंडलिक पायाडूच्या गुन्हे पडिले ठाऊके, जगा पुंडलिके दाखविले. तरी काय काही दडबद्रे आलेच पुढे. भक्त पुंडलिकासाठी तुला पुंडलिकाच्या मंदिरात जाऊन नेऊन डुबवला पाहिजे असं म्हणायचं नाही कीर्तनात. ऐका, भगवान परमात्मा पुंडलिकासाठी काय केलं होत्याने, त्याने काय केलं, देव भेटायला आले पाहिजे म्हणून त्याने काय केलं, पुंडलिकाने बायकोला खांद्यावर बसवलं. त्या पुंडलिकाने बायकोला खांद्यावर बसवलं. योग्य काय योग्य माणसं, पुंडलिकाने बायकोला खांद्यावर बसवलं योग्य वाटतंय का तुम्हाला. त्याने बायकोला खांद्यावर बसवलं योग्य वाटतंय का तुम्हाला. नाही, तुम्हाला योग्य वाटतंय का त्याने बायकोला खांद्यावर बसवलं. महिला वर्ग योग्य वाटतंय, योग्य वाटतंय तुम्हाला. नाही वाटत आहे, मला योग्य वाटतंय. का बरं, का बरं म्हणजे माझं कीर्तन आहे ना, जे मला योग्य वाटेल ते सांगेल ना मी. त्याने बायकोला खांद्यावर बसवलं, मला 100% आवडलं, 100% चांगलं केलं त्याने. का का म्हणजे, अरे त्याची तरी खांद्यावर होते. त्याची तरी खांद्यावर आहे. आपली
ज्यांनी बसवली ते बोला, नाही तर मग ज्या बसल्या त्या बोला, म्हणजे कीर्तन लवकर संपेल. पुंडलिका भय करू परब्रह्म सहाकारू देखिला देवो. मी तीनही चरणाचं एक एकच तुकडं सोडवलं. अनुपम्य मनोहर योगियाची कसवटी पुंडलिका सहाकारू ऐसा देखिला देवो. विठोबा रखो माझे, विठोबा रखो माझे. हरी जय जय विठोबा रखो माझे. हरे विठोबा रखो माझे. विठोबा रखो माझे. जय जय विठोबा रखो माझे. हरे जय विठोबा रखो माझे. विठोबा रखो माझे. जय जय विठोबा रखो माझे. हरे नाही 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 शेवट नाही ना. लवकर. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना सर्वकाल सर्व पद्धतीच्या शुभेच्छा. जाताना एक सांगतो, धर्माचं पालन करा, कर्म करत राहा, देवावर श्रद्धा ठेवा. ज्या वडिलांच्या पुण्याने कोट्यावधीचे इष्ट कमले अखंड त्या वडिलांची सेवा करा. देव देश धर्म नीतिमत्ता टिकवण्याचा प्रयत्न करा. संपली माझी भूमिका. आपल्या सगळ्यांना सर्वकाल सर्व पद्धतीच्या शुभेच्छा. परवा पहलगावमध्ये जे घडलं ते चित्त थरारक आणि चित्त विदारक होतं. त्या चित्त थरारक आणि चित्त विदारक प्रश्नाला उत्तर देण्याकरता ज्ञानोबरांचे गोवे पायी काटा नेटे ते जेवे व्यथा उमटे. जर पायात काटा मोडला तर मेंदूला झंझण्या येतात. जर पायात काटा मोडला तर मेंदूला मुंग्या येतात. जर पहलगावमध्ये लोक शहीद झाले तर एरंडीच्या लोकांना धक्का बसला पाहिजे. याला समाजाचं एकत्रीकरण म्हणतात. त्याला समाज काय माहिती का, काटा जरी पायात मोडला तरी मेंदूला मुंग्या येतात. एका देहाचे अवयव शहीद झालेला बांधव जरी तिथं ऐका शहीद झालेला बांधव जरी तिथं असला, ठीक आहे काय म्हणून आपण असं असेल तर शहीद जरी तिथं झाले तरी त्याचा परिणाम मात्र इथल्या माणसावर झाला पाहिजे. त्याला समाजाचं एकत्रीकरण म्हणतात. त्याला देशाचं एकत्रीकरण म्हणतात. कन्याकुमारीपासून तर काश्मीरपर्यंत आणि कच्छपासून तर कोलकात्यापर्यंत समाजाचं एकत्रीकरण ध्यानात आलं पाहिजे. त्या प्रक्रियेत तुम्ही आम्ही सगळेजण जीवन जगलं पाहिजे. अटॅक इज द बेस्ट पॉलिसी ऑफ डिफेन्स. आक्रमण करता करता संरक्षण करता आलं पाहिजे. संरक्षण करता करता आक्रमण करता आलं पाहिजे. ते जर करताच झालं नाही तर आम्ही काहीच करू शकत नाही. असे नमुने असा इतिहास आहे. अंगावर तुमच्या माझ्या काटे येतील. असे एक पत्रकारांची टोळी आहे जे गेल्या वर्षी माझं कीर्तन होतं. माझी अडचण प्रचंड होते. माझं एक वैशिष्ट्य आहे, मला काम काहीच नाही पण मला सवड अजिबात नाही. माझी अडचण सगळ्यात मोठी हे. पण मी काल मुक्त झालो. एका मोठ्या जबाबदारीतून काल मी चांगल्यापैकी मुक्त झालो. त्याच्यामुळे आता पुढे काय होईल मला माहिती नाही. पण आता सध्या तरी मात्र मी मुक्त झालो. मी माझ्या जिल्ह्यामध्ये एका जबाबदार पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत होतो आणि त्यामुळे मी प्रचंड टेन्शनमध्ये होतो. 2 इलेक्शन मोठी काढली. जिकडे सगळीकडे पराजय झाले तिकडे माझ्याकडे 100% झाले विधानसभा लोकसभा. म्हणजे मी कसा असेल तुमच्या ध्यानात येईल. तो का म्हणे नवे दिसतो तुम्ही. माझ्या ID चेक करा सोशल मीडियावर, तुमच्या ध्यानात येईल हा कोण आहे. तो का म्हणे नवे दिसतो तुम्ही तैसा पुसले ते पुसा पांडुरंगा. दाढीवर प्रेम असल्यामुळे तर पण पांढऱ्या तर हळूहळू ध्यानात येईल तुमच्या. पण या प्रक्रियेत माझं जीवन आहे. शेवटी इदम न मम राष्ट्राय स्वाहा. भूमिका आमच्या बाकीच्या महाराज लोकांसारखं उगा काहीतरी छत्रपती हिंदुत्व सांगायचं ते आमच्या रक्तात नाही. आमचं हिंदुत्व आमच्यासाठी घरून निघतो त्या दिवशी सांगतो, आलो तर तुझा, नाही आलो तर कुंकू पुसून ठेवायचं. छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानोबा तुकोबराय, भारत मातेचा. तर या हिंदू राष्ट्राचा हे ठरवूनच असतं. हे काय अचानक भयानक नसतं. आणि म्हणून त्याच्याकरता जीवन परमार्थात सोपवण्याची ताकद असते. विचार परिवारातून आलो आहे त्याच्यामुळे मनात सगळं तेच असतं. आणि त्याच्यातून भूमिकेतून राष्ट्रासाठी आपण इदम न मम राष्ट्राय स्वाहा ही भूमिका नेहमी मनामध्ये असते. आपल्याला सगळ्यांना गावकऱ्यांना लाख कोटी पुन्हा शुभेच्छा देतो. शेवटची सूचना येईल तोपर्यंत कोणी जागा सोडू नका. जो जागा सोडेल तो जागा सोडेल. जर कोणी जागा सोडली सिट्टी वाजले जाता जाता जर कोणी जागा सोडली तर मग मी काय करू. गाव तुमचंच आहे. मग निर्णय तुम्हीच घ्यायचा. तुमच्याच मर्जीने होऊ द्यायचं. माझं काहीच म्हणणं नाही. पण ऐका ज्यांचं वय 60-70च्या पुढं असेल त्यांनी सगळ्यांनी आनंद व्यक्त करा की तुमच्या गावात तरुण पिढी कीर्तनाला बसते. ही तुमची परमार्थाची श्रीमंती.
हेच उद्याचं खरं वैभव आहे. अरे यांनी कीर्तनाला बसलं, हेच तर परमार्थाच्या श्रीमंतीने तर काय परमार्थामध्ये काय जीवनामध्ये त्या भूमिका आपण सगळ्यांनी प्रत्येकाने लक्षात घ्या. ती तारुण्य पिटिका परमार्थाकरता खर्च करायचा प्रयत्न करा. म्हणून सगळ्यांना सर्वकाल शुभेच्छा. या देवासाठी, धर्मासाठी, देशासाठी आपली माती टिकली पाहिजे, याचा वापर आपण प्रत्येकाने केला पाहिजे. तुम्हाला सगळ्या उदाहरणतकराच्या मायबापांच्या पोटी गेल्या वर्षी कीर्तन घेतल्या गेलो तर मला काही शक्य झालं नव्हतं, म्हणून त्याप्रती दिलगिरी. खरं म्हणजे ओपनिंगचा बॅट्समन जर लवकर आऊट झाला तर लोक डबल त्याला ओपनिंगला येऊ देत नाही. पण मागच्या वर्षी 0वर विकेट गेली तरी तुम्ही पुन्हा त्याला ओपनिंगला संधी दिली, हे विशेष आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना लाख लाख कोटी कोटी पुन्हा एकदा शुभेच्छा. तुमच्या सर्वांच्या चरणी अंतर प्रचंड होतं आणि थोडंसं अडचणी वाढत जातात. म्हणून आपल्या सगळ्यांपर्यंत माझी इतकी वाईट परिस्थिती आहे. माझं उद्याचं कीर्तन बीड जिल्ह्यात आहे, पण तरी मला घरी जायचं आहे आणि घरून पुन्हा तिथे यायचं आहे. कारण अडचणीच अशा असतात. त्याला रात्री रायगडला होतो, घरी गेलो, घरून इकडे आलो, त्याला पर्याय नाही. माझं म्हणजे 24 तासात मला 2 तास जरी देता आले माझ्या परिसरात तरी माझ्यासाठी ते भरपूर असतात. इतकी परिस्थिती माझी वाईट आहे आणि म्हणून त्या सगळ्यातून जगत असतो आणि भूमिका आपल्या मातीसाठी घेत असतो. आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा. झटपट संपवलं तर बरं होईल. म्हणजे मी खरं म्हणजे 10 मिनटं जास्तच बोललो. ओव्हर टाईम काय असेल तर आपण पाकिटात प्रेम व्यक्त करू शकता. काय कसं ते थोडं बरं वाटतं जाता जाता. तर हिंदवा स्वधरा सर्वे न हिंदू पतितो भवेत. मम दीक्षा हिंदू रक्षा, मम दीक्षा हिंदू रक्षा, मम मंत्र समानता. मम मंत्र समानता. भारत माता की जय. भारत माता. श्लोकाचा सरळ अर्थ आहे, तुम्ही आणि मी एकाच आईच्या पोटी जन्माला आलोय. तुमची माझी आई एकच आहे, तिचं नाव आहे भारत माता. हिचं वर्णन आहे सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम. श्यामलचा अर्थ काय माहिती आहे का? रामाचा, कृष्णाचा, पांडुरंगाचा रंग श्याम आहे म्हणून त्यांचा नाश होत नाही. ऐका माझं, या भारत मातेचा रंग श्याम आहे म्हणून हिचा नाश कधीच होणार नाही. वर्णनच आहे तिचा. जगातले सगळे देश नाश पावतील, माझी माता, माझी भारत माताने नाश पावणार. तर साधू संतांच्या पदस्पर्शाने पावून झालेल्या मातीतली ती कशी नाश पावेल ती? तुमची माझी एकच दीक्षा, आपल्या गावाची रक्षा. कट्टर हिंदुत्वाचा प्रवास करणारे हे गाव आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना छत्रपतींच्या विचारापासून तर विवेकानंदांच्या आदर्शापर्यंत लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा. तुमचा माझा एकच मंत्र. 2 तासापासून बोलतोय. एखाद्या वेळेस तुम्हाला माझं कीर्तन आवडलं असेल, एखाद्या वेळेस आवडलं असेल, मी ठरवलं तर पुढच्या 2 मिनटात तुमच्या गावात भांडणं पण लावू शकतो. ते माझं स्किल आहे. भांडणं लावा काय लागतं? ISC IST NT VJNT ओपन OBC कोळी माडी साडी मराठा लेवा रजपूत गुजर लागले भांडणं. मी माझ्या बोलण्यातून जातीवाद करून तुमच्या गावात फक्त भांडणं लावू शकतो. बाकी मी तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही. पण मी निघून गेल्यानंतर जर खरंच 2 जातीत भांडणं झाले तर मी तुमच्या उपयोगात येणार नाही. गावच गावाच्या कामात येतं. जातीवादी लोकांपासून सावध राहायचं, सावध राहायचं. ते तिथं घडलं ना, तिथं जातने विचारले गोडी मारताना. काय विचारलं? धर्म. एखाद्याने सांगितलं मैं मुस्लिम हो, चल कलमा पड, मन कलमा, मन आयात. मला वाईटही वाटलं ना, हसू आलं. या हिंदू लोकांना सांगतोय तू कलमा पड. अरे यांनी यांचे गणपती दारू पिऊन बोडवले, यांना काय समजणार आहे? हा, यांना कलमा सांगताय तुम्ही. यांना यांच्या देवी धर्माची अजून जाणीव नाही आहे. यांनी यांच्या महापुरुषांच्या जयंत्या बँडवर दारू पिऊन मिरवल्या. यांना कलमा पाठ राहतील. यांना यांच्या घरातले श्लोक पाठ नाही, ते तुमच्या धर्माच्या कलमा पाठ करतील का? जरा विचार करून जीवन जगा, त्या भूमिकेतून जीवन जगा. ऐका माझं, तुम्ही खाली बसलेले आणि आम्ही उभे राहिलेले. आपली जात कोणती असो, पण गावागावात सगळ्या जातीचे लोक हिंदू म्हणून भावाभावासारखे प्रेमाने नांदले पाहिजे. हा वारकऱ्याचा समरसतेचा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई अक्कनाथ नामदेव गोरबा चोखोबा तुकोबा निरोबा मीराबाई जनाबाई मंगलना. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई गोरबा चोखोबा तुकोबा निरोबा मीराबाई जनाबाई मंगलना. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामया तुकोबा ज्ञानोबा एकोबा. नामया तुकोबा मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिए